300 पॉवर लूम. हो. सोलापुरात जे गिने चुने 5 कारखानदार होते हो. त्याच्यापैकी आमचे एक वडील. या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यावेळेला जनता पक्ष फुटला होता. फुटल्यानंतर ती स्थापनेची मीटिंग जी होती ती पहिली मीटिंग आमच्या घरात झाली. लिंगराज वरलेंना त्यांनी बीजेपीत घेतलं. परत रामचंद्र जन्नू त्यांना घेतलं. नरसिंग मेंगजी तुमचा फॉर्म मी भरलाय म्हणलं. मला वाटतं ते पहिली चूक राजकारणातली माझी. बघ आता जे आज आहे ना जे म्हणतात ना पूर्व बाले किल्ला हिंदुत्वाचा फक्त आमच्या वडिला म्हणून. आपले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आमच्या घरी आले मुक्कामाला. प्रमोद महाजन आमच्याकडे होते. मुंडे साहेब असताना आमच्याकडे यायचे. संघपण मला नको आहे म्हणलं. मला हे जे स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना हेच चांगलं आहे म्हणलं. मला माहिती पण नाही कोण खानदार आहे. त्यांनी आता खरं नाही बोलले तर मला नाही जाणं त्यांचे जे जुने कॅसेट्स आहेत ना ते मला लोकांना दाखवायला लागतील. काँग्रेसच्या इतिहासात असला कुठला माणूस भेटला नसेल त्यांना. माझी उमेदवारी जाहीर झाली आणि माझ्या विरुद्ध तुम्ही आपल्या नातवाला उभा करता आणि नातवाला सहकार्य करता, नातवाचा प्रचार करता. मग तुम्ही कसले काँग्रेसचे नेते? बाळासाहेबांनंतर मी सुशील कुमार शिंदे एक राजकीय नेता मी मानलं त्यांना. मी इलेक्शनला उभारणार नाही. पण आता इतका भगवाचा चेव फुटला लोकांना. भगवा हिंदुत्व हे भाजपाचंच हिंदुत्व आहे, भाजपाचा भगवा आहे. आता भाजपाचा झेंडा हिरवाण भगवा आहे हे कित्येक लोकांना माहित नाही. भाजपाचा झेंडा सोडून त्यांनी शिवसेनेचा भगवा घेऊन पुढे चाललेत. आणि खरं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारं हिंदुत्व आणि पक्ष म्हणजे शिवसेना आहे. शिवसेनेचं राजकारण, शिवसेनेचं हिंदुत्व हे सगळ्या पक्षापेक्षा वेगळं हो. माझा दिनक्रमच आहे रोज 5 शिवसैनिकांना जुन्या भेटायचं आणि त्याचं मन परिवर्तन करायचं आणि त्यांना बाहेर आणायचं. आणि मला खात्री आहे हे 5 लोक जरी असं हे जे आणलेले आहेत बाहेर शिवसैनिक जुने, काही लोकांना वाटतं कचरा गोळा करायला लागलाय. होय कचरा. जुने शिवसैनिक त्यांना कचरा म्हणून हिणवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की अजय दासरी ही एक फॅक्टरी आहे. जसं तो टेक्स्टाईल ही माझी फॅक्टरी आहे, माझा उद्योग आहे टॉवेल बनवायचा, चादर बनवायचा. मी विणकर आहे, मी विणतो. आता शिवसैनिकांना शिवसैनिक गोळा करून एक विणकर रूपी चादर मला तयार करायचं आहे. आणि ही फॅक्टरी माझ्याकडे कसली आहे? एक कचऱ्यापासून वीज निर्मिती करतो, ऊर्जा तयार करतो आणि तीच ऊर्जा महापालिकेच्या कामामध्ये लावतो. नमस्कार, ब्रेन न्यूजच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचे विशेष पाहुणे आहेत अजय दासरी. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणावर प्रभावित होऊन एक तेलुगू भाषिक मुलगा शिवसेनेचा इथला जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख होण्या अगोदर संघाची नाव जोडलेले हे अजय दासरी शिवसेनेत कसे आले, संघाची नाव कशी जोडली, हे हैदराबादचे तेलुगू भाषिक कुटुंब सोलापूरमध्ये प्रस्थ निर्माण केलं कसं, ह्या सगळ्यांची चर्चा करणार आहोत. आणि त्या सगळ्या चर्चेवर दिलखुलासपणे चर्चा करण्यासाठी दासरी साहेबांनी आम्हाला वेळ दिलाय. खूप खूप आभार. दासरी साहेब, आपला परिचय आम्हाला करून दिला तर बरं होईल, कारण प्रेक्षकांना आपला परिचय, कौटुंबिक परिचय समजणं गरजेचं आहे. काय नेमका परिचय, कोण आहे अजय दासरी? एक सर्वसामान्य विणकर कुटुंबात माझा जन्म झाला. वडिलाचं नाव लक्ष्मीपतीजी नरसय्या दासरी. वडील हे आमची आजी होती चंद्रम्मा दासरी म्हणून. रजाकारच्या चळवळीच्या मध्ये त्यांना खूप त्रास झाला तेलंगणामध्ये. आजी वडील 4 वर्षाचे असताना खांद्यावर येऊन तेलंगणावरनं सोलापूरला चालत आली. बरोबर. का तर तिचं माहेर सोलापूरचं होतं. इथं अन्नलदास कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. रामचंद्र अन्नलदास म्हणून फार मोठे उद्योगपती होते. त्यांची ती बहीण होती. ती भावाकडे आश्रयाला आली, तिथून चालत आली आणि इथं आल्यानंतर वडिलांना 4थी पर्यंत शिक्षण दिलं. 4थी पास असे वडील आमचे. इंग्लिश, मोडी, संस्कृत अस्खलित बोलायचे. मराठी तर खूप चांगला त्यांचा वाचनाचा खूप दांडगा अभ्यास होता. नेहमी असे पुस्तकं वाचायचे ते की देशप्रेमावर भारावून असे
पुस्तकं आणि आम्हाला नेहमी कथा वगैरे सांगायचे. आणि ते वडील जेव्हा चौथीवरनं तरुण झाले, म्हणजे आई जेव्हा तुमची आजी आली तेव्हा कुठल्या भागामध्ये पूर्व भागामध्ये त्यांचं एक अन्नलदास घर कुटुंब होतं, कुठं अन्नलदास होतं? कुटुंब. आपलं त्यांचं एक डाईंग छोटस हातमागाचा व्यवसाय होता त्यांचा. हो. त्यांचे हातमाग होते, 10-12 हातमाग होते. तिथं काम करून त्यांनी उदरनिर्वाह कुठल्या चालवायचे. भागात? पूर्व भागामध्ये? जोड बसवांना चौक ते आपलं सिव्हिल चौकापर्यंत पूर्ण जंगलच होतं ते. हो, हो. तिथे 2-3 घरं होती त्यांची. त्या ह्याच्यामधलं एक घर यांचं होतं. मग ह्या तिथं राहिलेले ते. तुमच्या वडिलाचं शिक्षण इथंच झालं? चौथी ते काहीतरी बुधवार बाजारमध्ये कुठलं तरी एक नारायणकर शाळा होतं. ते खूप सगळे मोठे मोठे लोक त्याच्यात शिकलेले त्यावेळेला. त्यावेळेला त्यांनी चौथी शिक्षण तिथंच घेतलं. तिथंच पूर्ण. आणि गरिबीमुळे त्यांनी शिक्षण बंद करून त्यांनी नोकरीला लागले. एक मुस्लिम कुटुंब होतं आपलं, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्या समाचार चौकामध्ये तिथं एक मुस्लिम लोक राहायचे. तिथे एक कापडाचं दुकान होतं. त्या कापडाच्या दुकानात वडील कामाला गेले. ते काम करत करत एकदा त्यांनी वसुलीला त्यांच्या नगरला पाठवले म्हणे, अहमदनगरला. ते आता आपण त्याला अहिल्यानगर म्हणतो. तिकडे वसुलीला पाठवले आणि त्यांच्या मालकांनी सांगितलं की वसुली केल्याशिवाय परत यायचं नाही. ते आम्हाला नेहमी किस्सा सांगायचे. ते गेले ते वसुलीला. दिवसभर त्या ज्यांच्याकडनं पैसे यायचे त्यांच्या दुकानासमोर यांनी एक चटई टाकून पेपर वाचत बसायचे म्हणे. त्यांचं पाणी प्यायचं नाही, चहा प्यायचं नाही. संध्याकाळी ते दुकान बंद झालं की तिथून उठणार. तेव्हाच साने गुरुजींना जेलमधनं सोडले होते. साने गुरुजींची व्याख्यानं त्या तिथं मैदानात व्हायची म्हणे. ते त्यांनी ऐकले साने गुरुजींचं. साने गुरुजींचं ऐकलं आणि त्यांनी म्हणले, नोकऱ्या बिकऱ्या कुठं करू नका, तुम्ही स्वावलंबी बना, तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा, मग तरच आपण भारत देश आपला स्वतंत्र होईल. असं ते त्यांच्या ह्याच्यामध्ये ते भारवून त्यांची वसुली झाली. वसुली आणून मालकाला दिली. हे कधीची म्हणजे घटना, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जवळपास 44-45 असेल तेव्हा. हो. मग ते आले आणि त्यांचे पैसे दिले त्यांनी पूर्ण वसुली करून. आणि त्यांना नमस्कार केलं, मी आता उद्यापासून नोकरीला येत नाही, मला धंदा करायचा आहे. मी म्हणलं, तुला काय येत नाही, तुझं घर कसं चालवणार, धंदा काय करणार? भांडवल मी माझ्या मामाकडे जाऊन विचारतो. मग मामाकडे गेले. कोण मामा? अन्नलदास, रामचंद्र अन्नलदास. त्यांना विचारले, मला एक हातमाग द्या. अरे तुला येतच नाही, तुला देऊन काय करू मी? नाही, मी शिकतो. 15 दिवसात त्यांनी हातमाग शिकलं आणि एक 4 हातमाग त्यांनी त्यांच्याकडनं आणून त्यांनी लावले. आणि जो हातमागाचा व्यवसाय सुरू केला तो एवढा मोठा उद्योगपती लक्ष्मीपती दासरी. जवळजवळ शेवटी आमच्याकडं 250 ते 300 पॉवरलूम होते तेव्हा. 250 ते 300 पॉवरलूम. सोलापुरात जे गिने चुने 5 कारखानदार होते त्याच्यापैकी आमचे एक वडील होते. कुठं होतं कारखाना तुमचा? कारखाना आमचा सुरू झाला तो दाजीपेठेत. बालाजी मंदिर आहे त्याच्या बाजूला एक कारखाना आहे. आता आम्ही आमचं घर तिथं बांधलं आणि ते तिथे पायडल लूम होते ते. म्हणजे पूर्वी हे नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती पूर्वी. मी लहान असताना ते लोक अशा पायाने ते चादरी हे करायचे. ते खूप त्रास व्हायचा त्यांना. त्याच्यानंतर वाफेवर चालणारं इंजिन आणलं त्याने. कोण? वडिलांनीच. एक सेकंड हँड मध्ये कुठं पहिला प्रयोग. वाफेवर चालणारं इंजिन लावून त्याच्यावरनं एक बेल्ट तयार करून एक मोठा रॉड केले आणि त्याच्यावरनं ते 12 लूम त्यांनी चालवले तेव्हा. मग त्यांचं बघून बरेच लोक वाफेवर आणणारे, मग त्याच्यानंतर डिझेलवर चालणार, मग त्याच्यानंतर ते पॉवरलूम आला सोलापुरामध्ये. आणि पॉवरलूम येईपर्यंत तुमचे वडील होते त्या क्षेत्रामध्ये? हो. हा, मग त्यावेळेस परिस्थिती कशी होती, म्हणजे लूम किती होत्या काय? त्यावेळेला 12 लूम होते आमचे. 12 लूम वर त्यांनी सुरू केलं. 12चे 28 केले, 28चे 80 केले. मग माझा मोठा भाऊ जेव्हा शिक्षण सोडून याच्यामध्ये आला. किती मुलं तुम्ही? म्हणजे आम्ही 5 भाऊ आणि 2 मुली. मी आहे 2 नंबर. मोठा भाऊ आमचा देवानपल्ली टेक्सटाईल्स आहेत ना, मुकुंद शेठ, त्यांचा जावई. मी बुरगुल, राजारामपंत बुरगुल महापौर होते. महापौर राजाराम बुरगुल मी, आणि त्यांचा भाऊ जनार्दन बुरगुल, त्यांचा मी जावई. 3 नंबरचा तो भंडारी विठ्ठलराव म्हणून स्वातंत्र्य सैनिक होते, ते पण साखरपेठेमध्ये राहायचे, त्यांचा जावई. 4 नंबर पुल्ली मल्लय्या, जे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांच्या नावाने आज कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, त्यांचा तो जावई. 5 नंबरचा जो भाऊ आहे तो गोवर्धन, आता तो अमेरिकेत आहे सध्या, तिथं स्थायिक झालाय. तो आहे गंगाधर पंत कुचन, जे खासदार आहेत त्यांच्या
सख्या बहिणीच्या बहिणीचे जाव आहे ते. अरे वा. असे म्हणजे आमचे बहिणी सगळं कुठं दिल्या family- मग? आम्ही सगळे काँग्रेस माइंडेड सगळे नातेवाईक आम्ही, पण आमचे वडील एकच हिंदुत्ववादी. एकच भगवा झेंडा आमच्या घरावर फडकवायचा त्यावेळेला. आणि लोक आम्हाला त्यावेळेला खूप नावं ठेवायचे, काय तुम्ही ते भगव्याच्या नादी नाही, लागला. पण तुमचे वडील संघ विचारधारा संघ कसं विचार- काय जोडले? आता ते साने गुरुंच्या नंतर ते त्या देशभक्तीपर ते संघामध्ये जनसंघात वाहून गेले. हा. जनसंघात काम करता करता त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम चालू केले. हा. नाही तर मग ते शाखेवर जाणं, ते रामभाऊ देशपांडे म्हणून तिथे शिक्षक होते हो. आमच्याकडं, कुचन हायस्कूलला शाखा भरायची, हो. प्रभात शाखा भरायची. हो. तिथं वडील त्या शाखेमध्ये जायचे आणि आम्हाला सुद्धा त्यांनी घेऊन गेले, आम्हाला जोडून दिले. मी त्या शाखेचा स्वयंसेवक झालो. पाण्याची टाकी आहे आपली पॉलिटेक्निकच्या हो. समोर, तिथं खूप मोठं मैदान होतं. त्या मैदानावर ती शाखा चालायची. तिथं ते रामभाऊ देशपांडे शिक्षक होते. हो. तिथं आम्ही शाखेमध्ये जॉईन झालो आणि आमचं पूर्ण कुटुंब संघमय झालं. मग त्या संघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये वडील आणि संघ संचलित ज्या ज्या शाखा आहेत, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, या सगळ्यांना वडील सढळ हाताने मदत करायचे, म्हणजे उद्योजक म्हणून. आणि बॅकग्राऊंडला राहून या लोकांना प्रयत्न केले. आणि ज्या दिवशी भाजपची स्थापना झाली, या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, त्यावेळेला जनता पक्ष फुटला होता. फुटल्यानंतर ती स्थापनेची मिटिंग जी होती, ती पहिली मिटिंग आमच्या घरात झाली, अरे बाप. दाजी पेठेतल्या. हो. आणि तिथं राचेटी वकील होते, तिथं त्यावेळेचे प गो वळसंकर होते, हो. आणि हे सगळेजण आमच्या घरात होते. वडील आमचे प्रत्येकाची ते यांच्या आलेल्या लोकांची सेवा करण्यामध्ये त्यांना खूप धन्य वाटायचं. त्यांना चहा पाणी करणं, त्यांचं जेवणा भोजनाची व्यवस्था करणं. आणि असं ती तिथं उद्घाटन ती बैठक झाली. आंध्र दत्त चौक आहे आता, ते जे आडम मास्तर नेहमी सभा घेतात, त्या चौकामध्ये ध्वजारोहण केलं वडिलांनी आमच्या. बीजेपीचा ध्वज तिथं फडकवला. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की मी बीजेपीचं काम करणार नाही, मी फक्त संघाचंच काम करणार. आणि संघाच्या माध्यमातून दरवर्षी गुरुपौर्णिमेला जे गुरुदक्षिणा द्यायचे, ते सगळ्या पूर्व भागातल्या लोकांना घेऊन सगळ्यांकडे वडीलच पाकिट द्यायचे आणि त्यांच्या हातातनं ते झेंड्याकडे व्हायला लावायचे. आणि जी दक्षिणा मिळायची पूर्व भागात, सगळ्या पूर्ण सोलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त गुरुदक्षिणा ही त्या पाकिटातनं वडिलांच्या माध्यमातून त्यांनी गोळा करायचे. म्हणजे रसद पुरवण्याचं काम पण त्यांनी पूर्ण केलं. त्याच्याबरोबर कार्यकर्ते सुद्धा पुरवले. लिंगराज वल्ल्याळ तेव्हा अपक्ष उभारले होते, हो. त्या घोंगडे वस्तीमध्ये कुठेतरी. त्यांना बोलवून घेतलं त्यांनी, काय अपक्षाचं लढवतो, बीजेपीकडे लढव, मी सांगतो. लिंगराज वल्ल्याळना त्यांनी बीजेपीत घेतलं. परत रामचंद्र जन्नू त्यांना घेतलं, नरसिंग मेंगजी, हे सगळे लोक वडील त्यांना पूर्ण तन मन धनाने त्यांना पूर्ण करून त्यांना हे केलं, निवडून आणलं. आणि जेव्हा हा प्रयोग झाला शरद पवारांच्या बरोबर, फुलोद आघाडी झाली. फुलोद आघाडी मला वाटतं मी MBAच्या फर्स्ट इयरला असताना झाली. मी 84ला मी MBA ला फर्स्ट इयरला होतो. त्यावेळेला 80च्या दरम्यानची ही घटना. हो. 84ला फुलोद आघाडीची बैठक आमच्याकडे झाली. फुलोद आघाडीचे पुंजाल सेक्रेटरी होते सरचिटणीस, त्यांचं यस काँग्रेस होतं. मग त्यांनी त्या जागा वाटपामध्ये एकूण 90 जागा काहीतरी होत्या आपले महानगरपालिकेचे. त्याच्यामध्ये भाजपला 15 जागा त्यांनी सोडायचा निषेध केला होता. 15 जागा, त्या 15 मध्ये आम्ही जिथं राहतो ती जागा आमचे वडील बीजेपी साठी मागत होते. मग ते पुंजालचे त्यांचे काहीतरी खटके उडाले. बीजेपी कडून कोण अपेक्षित होतं त्यांना? वडिलांना अपेक्षित होतं रामचंद्र जन्नूला उभं करायचं. मग त्यांनी कंडिशन टाकले की तुम्ही उभारणार असाल तर आम्ही ही जागा सोडतो. मग वडील म्हणले की मला काय राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही आम्हाला कंडिशन टाकू नका, आमची पार्टी पक्ष ते विचार करेल कोणाला द्यायचं ते, फक्त ही जागा आम्ही सोडत नाही म्हणून सांगितली. इथं मी राहतो, ही जागा आमची भाजपाची बालेकिल्ला, आम्ही हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे म्हणून सांगायचे ते त्यावेळेला. मग त्यांनी 2 दिवस युती तुटली, परत तिसऱ्या दिवशी बसले आणि 15 जागा दिले. 15 पैकी 11 निवडून आले भाजपचे. ती जागा आली निवडून. त्याचा पण किस्सा तुम्हाला सांगतो. शेवटचा दिवस होता, दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा. मग वडील सांगितले, अरे आपल्याला ही जागा मिळाली, तो आता त्या रामचंद्र जन्नूला
ट्रंक कॉल कर आणि बोलून घे. तू मला म्हटलं. मला म्हणले. हा. मग तिथे काही कार्यकर्ते जन्नू होते कुठं होते तेव्हा? तेव्हा. जन्नू आपलं महबूबनगरला एका कपड्याच्या दुकानात काम करायचे. हम्म. तिथे गेले होते त्यांनी सगळं सोडून. एनटीआर फॅन्स असोसिएशनचे ते अध्यक्ष होते त्यावेळेला. ते एनटीआर च्या याच्यामध्ये खूप भाषणं त्यांचे व्हायचे. ते जन्नूला मी ट्रंक कॉल केला, ट्रंक कॉल काय लागला नाही. मग एक टेलिग्राम केला, स्टार्ट इमिडिएटली फॉर फिलिंग ऍप्लिकेशन इन महानगरपालिका असं. मग ते त्याला कधी मिळालं माहित नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता शेवटची वेळ होती फॉर्म भरायचा. आम्ही जन्नूच्या नावाने फॉर्म तयार केला आणि भरून पण टाकलं. हा. जन्नू आल्यानंतर विचारलं गेलं की माझं काय. म्हणलं तुमचं फॉर्म मी भरलाय म्हणलं. मला वाटतं ते पहिली चूक राजकारणातली माझी, जन्नूच्या नावाची सही करून फॉर्म भरणं. आणि जन्नू तेव्हा हे झाले, निवडून आले तेव्हा सलग 7 वेळा निवडून आणायचं त्यांचं. आमच्या वडिलांचे ते मानसपुत्रच होते. ते असे अनेक लोक त्यांनी बीजेपी मध्ये, विश्व हिंदू परिषद, कार्यकर्ता उभा करण्याचं कामच म्हणजे. पूर्व भाग आता जे आज आहे ना, जे म्हणतात ना पूर्व भाग बालेकिल्ला हिंदुत्वाचा, फक्त आमच्या वडिलांमुळे. आणि हे सगळं बघितलं या लोकांचं मी. त्यावेळेच्या संबंधामध्ये जवळून बघितलेल्या नेत्यांमध्ये कोण कोण असं आठवतात तुम्हाला की बाबा ही आमच्याकडे येत होती? आपले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आमच्या घरी आले मुक्कामाला. प्रमोद महाजन आमच्याकडे होते. मुंडे साहेब असताना आमच्याकडे यायचे. बाळासाहेब देवरस यायचे आमच्याकडे. आणि आमच्या घराचं एक चांगला बंगला होता, वडिलांचं एसी रूम होतं. ते वडिलांचं रूम त्यांच्यासाठी सगळे ते सेवेला द्यायचे. त्याने सगळेजण तिथं आहे, सगळी व्यवस्था, चला इथं लक्ष्मीपतीजी. मग प्रत्येक वेळेला 200 लोकांचं जेवण आहे, 500 लोकांचं जेवण आहे. सगळं वडील कुणाकडे 1 रुपया न घेता, वडील पूर्ण हिंदुत्व, केवळ हिंदुत्व आणि भगवा झेंड्यासाठी त्यांनी हे सगळं समर्पित केलं. तरुण भारतचा काय किस्सा? तरुण भारत भारतीय विकास संवर्धन मंडळ या नावाने तरुण भारतची ट्रस्ट होती. त्याच्यामध्ये वडील आमचे ट्रस्टी होते. त्या वडील ट्रस्टी असताना ते उभं करण्यामध्ये वेळ होत होतं. त्यावेळेला ती मशिनरी लवकर मिळत नव्हती. आणि जी एफडी आम्ही जे गोळा करत होतो त्याच्यासाठी लोकांकडून, ते आम्हाला पुरेसं न मिळाल्यामुळं फंड कमी पडलं. आणि वडिलांना त्यांनी सांगितलं की काही करून तुम्ही याची व्यवस्था करा. मग माझ्या आईच्या नावाने सोलापूर जनता बँकेत एका रात्रीमध्ये लोन सँक्शन करून ती जी मशिनरी आहे ती मशिनरी आणली, तरुण भारतची मशिनरी. आणि त्याच तरुण भारतमध्ये मला माझं MBA झाल्यानंतर वडील सांगितले की तुला इथं सेवा करायची, नोकरी नाही सेवा करायची. आणि मग मला माझी नेमणूक आणि विवेक गळसाची जी आता जे संपादक म्हणून विचारवंत आहेत त्यांची आणि माझी एकाच पत्रावर एकाच दिवशी आमच्या नेमणुका झाल्या. मी जवळजवळ 4-4.5 वर्ष 501 रुपये मानधन घेऊन मी तरुण भारतची सेवा केली. एका चांगल्या ट्रॅकवर आणून त्याला मी सोडलं तिथं तरुण भारतला. त्याच्यानंतर मी नाही, पण तुमचं हे सगळा पसारा बघितल्यानंतर तुमचं शालेय शिक्षण कुठं झालं? शालेय शिक्षण सोलापुरामध्ये आसावामध्ये. त्याच्या अगोदर मार्कंडे शाळेमध्ये होतो. मार्कंडे शाळेतनं आसावा हायस्कूल मधनं 11वी 12वी माझं दयानंद कॉलेजमध्ये झालं. तिथून मी BSc ला वालचंद कॉलेजला आलो. FY SY TY तिथं झालं. हे कधीचा काळ? मी 77 ला SSC झालं माझं. 79 ला 12वी. 82 ला मी ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्याबरोबर मी मुंबईला सासमिराज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनमेड टेक्सटाईल्स या नावाची एक मोठी संस्था आहे, मोठी इन्स्टिट्यूट आहे. तिथं रिसर्च सेंटर आहे ती. त्या रिसर्च सेंटर मध्ये मला PG ला माझं सिलेक्शन झालं. आणि आफ्टर BSc म्हणजे ग्रॅज्युएट नंतर ते 2 वर्षाचा कोर्स होता. एक मॅनमेड टेक्सटाईल्स मध्ये मॅनेजमेंटचं होतं आणि दुसरं कलर डाईंग अँड फिनिशिंग ऑफ वूल. वूल डाईंग, वूल कलर. म्हणजे माझा जो व्यवसाय आहे वडिलांचा, तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप करावा, आधुनिकता त्याच्यामध्ये आणावी. हे डाईंग जे हाताने करतात लेबरला खूप त्रास होतो, ते मशिनरीवर डाईंग करावं. यासाठी मी ती संस्था जॉईन केली आणि मी शिकलो. आणि किती वर्षाचा कोर्स होता तो? 2 वर्षाचा कोर्स. 2 वर्षाचा. म्हणजे मी 82, 83, 84 तिथंच राहिलो. 82, 83, 84 याच्यामध्ये 2 वर्ष मी होतो. आणि त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला शिवसेनेची आवड निर्माण झाली. म्हणजे
शिवसेनेची आवड म्हणजे जसं वडिलांचा माझा वारसा आहे RSSचा हा हिंदुत्वाचा वारसा आहे. तो बाळासाहेबांची सभा मी तिथं ऐकली जांभोरी मैदानावर आणि मी प्रेरित झालो. म्हणलं आमचे वडील हेच सांगायचे पण याच्यापेक्षा हे फार जहाल आहे म्हणलं. जहाल म्हणजे काय? म्हणजे वडिलाची भाषा ही मवाळ वाटायची आणि बाळासाहेब वडील पण आम्हाला जहालच वाटायचे. त्यावेळेला त्या काळामध्ये काँग्रेसवाल्यांबरोबर जे बोलायचे वडील ते जहालच बोलायचे. पण त्याच्यापेक्षा हे प्रकार आगच आहे म्हणलं. एक अनुभव सांगा म्हणजे पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदा जेव्हा मी जांभोरी मैदानावर बघितलं त्यांना तिथं एक अजब घटना घडली. सभेसाठी साहेब आले. त्याच्या माग कामगार कल्याण केंद्र आहे जांभोरी मैदानच्या मागे. त्याच्यामध्ये त्यांनी थांबले होते. सभा सुरू व्हायला थोडा वेळ होता आणि एक अनाउन्समेंट झाली. एक लहान पोरगा मिळाला त्यांना की तो रडत होता. त्याचे आई वडील त्याला सापडत नव्हते त्या गर्दीमध्ये. अनाउन्समेंट झालं. ही कोणती भाषा बोलतोय हे कानडी का तेलुगू का काय समजत नाहीये. कोण शिवसैनिक आहे का ही भाषा जाणणारा. म्हणल्यानंतर मी गेलो. मागे गेल्यानंतर बाळासाहेब बसलेले होते. त्याच्या ते पोराला घेऊन त्यांनी गोंजारात त्याला विचारत होते बाळासाहेब. म्हणलं कोण आहे रे तू? म्हणले मी म्हणलं मी सोलापूरचा आहे. म्हणलं सोलापूरचा आहे? हो. मी म्हणलं वर्ष झालं आता मी इथे VDD चाळीत राहतो 6 नंबरमध्ये. मी तर सासमेऱ्याला शिकायला आलो. म्हणलं इथं शाखेमध्ये मी रोज शाखेमध्ये जातो. कोण तुझा शाखा प्रमुख? म्हणले. म्हणलं आमचा शाखा प्रमुख नंदू साठम. अरे नंदू कुठे आहे? त्याला बोलवा म्हणले. नंदूला बोलवले. हा कोण आहे? आमचा शिवसैनिक आहे म्हणले. मग याला ही भाषा येते का तुला? हो मला भाषा ही समजते. कशी काय समजते? तू तर मराठी बोलायला लागला. हो मी मराठी आहे पण मी मूळ तेलुगू आहे म्हणलो. माझी मातृभाषा माझे आई वडील तेलुगू बोलायचे. माझे वडील मराठी शिकले आणि मराठीतनं आम्हाला शिक्षण दिलं. अरे असं मग ती काय बोलतोय बघ. त्याला रडा लागला. खूप वेळ झाला. मग त्याला मी विचारलो तेलुगूमध्ये. त्यांनी आई वडिलाचं नाव सांगितलं. मग मी अनाउन्समेंट करायला लावलं आणि त्यांचे आई वडील आले आणि त्या मुलाला घेऊन गेले. ती पहिली भेट. साहेब म्हणले मग तू तेलुगू असून शिवसेनेत कसं काय तू मराठीत? मग इथं तर आम्ही आमचे आंदोलन आहेत. लुंगी हटाव पुंगी बजाव त्यावेळेला चालू होतं. मी म्हणलं बरोबर आहे लुंगी हटाव पुंगी बजाव. मी पण त्याच्यात सामील आहे म्हणलो. मी एका आंदोलनात होतो शाखेच्या. तुम्ही होता? हा मी होतो त्या वरळी शाखेच्या आंदोलनात होतो. कुठल्या ह्याच्यानी तुम्ही प्रेरित होऊन ते आंदोलनात सहभागी झाला? मी शिवसैनिक होतो. शाखेचा कार्यक्रम उपक्रम म्हणून समोरचा लुंगी उठाव पुंगी बजाव ह्या मोहिमेमध्ये एकाला पळवून लावलं होतं. पण तो मद्रासी होता. तो आम्ही तेलुगू नव्हता. तो तिथला तामिळनाडूतला होता. ते पण मला माहित होतं हे आपला तेलुगू नाहीये. चल ना याच्या मागे लागायचं. आमचे जे तेलुगू बांधव होते वरळीतले अजून सुद्धा वरळीतला तेलुगू बांधव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेला आहे. हे कधी झालं कधी आम्हाला जास्त कळालं. भिवंडीमध्ये एक दंगल झाली होती. शिवजयंतीला मोठी दंगल झाली होती आणि तिथून बरेच लोक भिवंडी सोडून सोलापुरात आले. त्याच्यापैकी प्रकाश कोडम जे नगरसेवक होता शिवसेनेचा त्याचे वडील रामदास कोडम ते तिथून आलेले इथं घाबरून तिकडून इथं सोलापूरच्या वास्तव्याला आले ना. ते खूप मोठे त्यावेळेला एक 200-400 कुटुंब इथं सोलापुरात स्थायिक झाले होते. त्या दंगलीनंतर मार्कंडेश्वर मंदिर वरळी जे गटर आहे वरळी गटर मोठं त्याच्या बाजूला एक उंचावर मार्कंडेश्वर मंदिर म्हणून होतं. तिथं PWDनी त्यांना नोटीस दिला की हे मंदिर आम्ही पाडणार म्हणून. ते पाडणार म्हणल्यानंतर आम्ही काय केलं नंदू साठमला सांगून मी म्हणलं हे मंदिर पाडणार आहे याला आता थांबवा लागतंय. मग आमचे लोक घाबरत होते त्याच्याकडे जायला. मी म्हणलं मी सांगतो. मग नंदू साठमला सांगितल्यानंतर नंदू साठम मातोश्रीवर फोन केले. बाळासाहेब काय गेले माहित नाही पण ते अधिकारी जे आले होते सगळं पाडापाडी करायला सगळे निघून गेले. आणि आज सुद्धा डौलानं तिथं ते मार्कंडेश्वर मंदिर आहे. तेव्हापासून मला बाळासाहेबांवर अधिक खूप श्रद्धा. त्यांनी विचार पण केला नाही कोणतं समाजाचं आहे मंदिर हे काय म्हणजे ते आमच्या समाजाचं त्यांना माहित पण नसेल त्यावेळेला. म्हणजे पहिली भेट झाल्यानंतर परत बाळासाहेबांशी नाही भेटलो त्याच वेळेला. मग त्याच्यानंतर आम्ही अभिनंदन करायला गेलो तेव्हा भेटलो. साहेब मला ओळखले. ते पोराला तूच आहे ना? म्हणलं हो. तुझं शिक्षण कसं चाललंय काय चाललंय कधी संपतंय? नाही म्हणलं मी आता हे संपल्यानंतर मी सोलापुरात जाऊन मी करणार आहे काम. ते बघ ते सोलापुरात कोण आहे ते आमचं वडणे बाबूराव काहीतरी आहे तो वडणेला भेट म्हणली. मग सोलापुरात आल्यानंतर मी वडले बाबूरावला भेटलो. मी त्यांनी
बाळीवेस आपलं हे बरं, असं कधी झालं का की बाबा तुम्ही शिवसेनेचं नेतृत्व, बाळासाहेबांचं नेतृत्व, विचारधारा स्वीकारली आणि घरच्यांना समजलं, वडिलांना समजलं वडला ना. की वडील विचारले मला, मी म्हटलं मी आता भाजपचं काम नाही करणार नाराजी व्यक्त तुमचं संघ पण ना मला नको आहे. म्हटलं मला हे जे स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना हेच चांगलं आहे म्हटलं. हे सगळे लोक आपल्याला फसवतात म्हटलं. आपला ते तरुण भारत मध्ये जो आमचा अनुभव आला, काय अनुभव? तो विशिष्ट लोकांना घेऊन काम करायचा आणि विशिष्ट लोकांना बाजूला ठेवायचा, हे आम्ही अनुभवलं सगळं. ते त्यांच्यामध्ये राहून फक्त वापर करून घेतात हे लोक. हं. आणि जो बहुजन समाज आहे तो बहुजन समाज इतका प्रेरित आहे हिंदुत्ववादी की या बहुजन समाजा एवढं हिंदुत्वावर प्रेम करणारा, देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवून काम करणारा दुसरा कोण नाहीच आहे. हा बहुजन समाज हिंदुत्व करतो आणि याला वापरणारा जो तो आहे 3% 5% समाज त्याला वापरत आलेला आहे आतापर्यंत. ते खूप मला त्याचे एक अनुभव म्हणजे आले. हे एवढं गंभीर तुम्ही बोललायत की तुमच्या घरामध्ये बाळासाहेब देवरस, महाजन, अजून म्हटलं तर अशा दिग्गजांचा सहवास लाभलेला संघ विचारधारा, हे इतक्या मोठ्या म्हणजे बेभान होऊन काम केलं तुमच्या वडिलांनी, त्याचा सार म्हणायचं का हा? म्हणा हवं तर चालतंय, पण त्यावेळी संघ विचार खूप चांगला होता. संघाचा विचार त्यावेळेला इतकं भारावून जायचो ना आम्ही, पण आता तो विचार पूर्ण मिळमिळीत झाल्यासारखं दिसतंय. नाही, आता ते सगळं काय म्हणतात त्याला, पॉलिटिक्स म्हणजे राजकीयकरण झालेलं आहे त्याचं. ते पण एक पक्ष आहे का असं वाटायला लागलंय. संघ संघ ही हे पक्ष पक्षच आहे असं वाटायला लागलंय. कारण ते येऊन जाऊन त्या भाजपाच्याच लोकांना किती असे चुका किती केल्या. अनुभव आले तुम्हाला? एक तरुण भारत सोडला तर आणखी कुठे कुठे अनुभव आले? किती सांगायचे. एक आणखी एक सांगा, एक एक. काय ते मला ते विषय आठवलं की मला आठवलं की तुमच्या म्हणजे कंठ दाटला मग. नाही, मला त्रास होतो तो विषय. काय आठवला तर. काय खूप वापरलाय आमच्या घराला, तर त्यांनी इतकं वापरलाय ना, खूप वापरलंय. आमच्या घरातली भांडणं तर अजून सुद्धा आम्ही भावाभावामध्ये भांडणं सुद्धा या लोकांनी केली. काय सांगायचं, त्यांनी बैठका झाल्या त्याच्यामध्ये मिटवायचं सोडून कसे हे वेगळे राहतील, वेगळे होतील अशा पद्धतीनं अनेक लोक. आणि अरे आमचे वडील एवढं काम केलेलं असताना सुद्धा वडील गेल्यानंतर साधं एक पोस्ट कार्ड श्रद्धांजली या लोकांनी, हे जे विशिष्ट लोकांना मदत केले वडील, ते मदत केलेली लोक पण आले नाही. तो काय सांगायचं आहे ना, तेव्हा मी शिवसेनेत होतो. वडील गेले तेव्हा मी माझे जिल्हा प्रमुख, मला पदावरनं काढलं होतं. आणि संघर्षच मला, मी जिथं जिथं जाईन तिथं संघर्ष. मी शिवसेनेत आलो, संघर्ष. तिकीट दिले मला 90ला, काढून परत शिवशरण पाटलाला दिले, संघर्ष. असं कधी 95ला दिले. असं कधी वाटलं नाही का की इतकं मोठं योगदान देणाऱ्या दासरींच्या कुटुंबावर आज ही वेळ आली आहे, तुम्ही का मदत करू शकत नाही, किंवा का तुम्ही मला ह्या गोष्टीमध्ये तुम्ही सावरू शकत नाही, असं कधी विचारला नाही? कुणाला विचारायचं? असे प्रेरित होऊन लोक हे करायचे ना. आता या दासरी फॅमिलीला, लक्ष्मीपती दासरींचं रक्त आहे माझ्या अंगात. त्यांनी किती जहाल होते ते त्यावेळेला बोलले. साधुल कुचन या सगळ्यांना सडो की पडो करून सोडलं होतं त्यांनी त्या काळामध्ये. त्या सूदगिरण्या, बँका या सगळ्यांवर ते संचालक होते आमचे वडील. प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांच्या विरोधात पॅनल करून लढायचे. एवढं जहाल. आणि यांच्या घरातल्या कुणाला तरी जर आपण जर सपोर्ट केलं, हा फार पुढं जाईल. तसंच झालं ना. त्यामुळंच आहे ना, तिथल्या लोकांनी मला सहकार्य केलं नाही, समाजातल्या लोकांनी केलं नाही. समाजामध्ये सुद्धा तेच. आणि जेवढी शिवसेनेत आलो, शिवसेनेत सुद्धा तेच. परत मी काँग्रेसमध्ये गेलो थोडे दिवस, तिथं पण तेच. आणि परत मी शिवसेना अडचणीत असल्यामुळं आम्ही मग निर्णय घेतला की शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिवसेनेत राहायचं. आणि म्हणून परत मी शिवसेनेत येऊन सेवा करायला. पहिल्यांदा शिवसेना इथं काढायचं ठरवलं त्यावेळेस कसे काय अडचणी होत्या? त्यावेळेला लोक कोण शिवसेनेला जवळ करत नव्हते. उद्योगपती, व्यापारी, सुशिक्षित सगळे शिवसेनेला एक गुंडांची संघटना असं बघायचे. पण त्याच्यातला एकच हा प्राध्यापक अजय दासरी, हा कसं काय सुशिक्षित तिथं टिकला, हा कसं काय. आणि तिथं मग मी परत नाटक क्षेत्रातला नाटकाला होतो. माझी बुद्धांच्या जीवनावरच्या अनेक प्रयोग माझे झालेले आहेत. मग दलित नाट्य चळवळीत मी काम केलेलं आहे. याच्यामुळं दलित लोक सुद्धा माझ्या बाजूनं खूप आपुलकीनं मला सहकार्य करायचे. पण शिवसेना म्हणलं की बाजूला सरकायचे.
अशा वेगवेगळ्या अँगल मधनं कुठं जाईल तिथं संघर्ष झाला. नाटकात गेलो तर हे तेलुगू हे मराठी नाटकात काम करतोय, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक घेतलो, तिथं संघर्ष. हे हे तेलुगू बोलता मराठी तिथं काय संघर्ष व्हायचा? तिथं काय व्हायचं अभाषिक म्हणजे, असल्यामुळे का? मराठी भाषिक असल्यामुळं बाकीचे लोक, हे तुमचा प्रांत नाही आहे, तुम्हाला नीट बोलता येत नाही, आणि पाणी लोणी करता तुम्ही. मी आणि आता आपल्या भाषेमध्ये हो. चेष्टा मस्करी करायचे लोक. स्टेजवर मी कितीतरी लोकांना मी टोकलो, मी तिथं अजिबात आमच्या समाजाला चेष्टा मस्करी करायची नाही. हा समाज तेलुगू असून सुद्धा इथं मराठीच्या मातीशी एकरूप झालेला आहे. बरं, आणि तुम्ही मी तुम्हाला चेष्टा एक करू प्रसंग नका. मी तुम्हाला एक प्रसंग विचारतो की असं एखादं कुठलं नाटक तुम्हाला आठवत आहे का की त्या नाटकातली एक डायलॉग की अगदी म्हणजे स्पष्टपणे तुम्ही उच्चारताय, अशी एखादी डायलॉग आठवते का आताही? मी जेवढी नाटकं केली सगळ्या नाटकातले डायलॉग मला तोंडपाठ आहेत. एक 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 डायलॉग कुठलेही म्हणजे आणि अभाषिक म्हणून जो तुमच्यावर जे आणि मध्ये फरक म्हणून तुमच्यावर आणि पाणी लोणी म्हणायचे. हो, हो. आणि आम्ही जाणीवपूर्वक प्रॅक्टिस करून आम्ही नीट बोलायचा प्रयत्न करायचा. तरी पण मला अपेक्षित आहे की तुम्ही एक डायलॉग कुठली तरी त्या नाटकातली. तर त्या मूड मध्ये नाही जाणार. नाही तरी पण शेवटच्या- तुम्ही कलावंत आहात. शेवटच्या- नाही, तुम्ही कलावंत आहात, तुम्ही एक म्हणू शकता, मला माहित आहे तुम्ही कलावंत आहात. माझं एक गाजलेलं नाटक होतं, थँक्यू मिस्टर ग्लाड. अरुण साधूने अनिल बर्वेंनी लिहिलेली एक 5 कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यांनी एक 4-5 नाटकं दिले आणि फार तरुण वयात ते गेले रे. त्यांचं नाटक अजरामर आहे, ते पूर्ण देशप्रेमावर भारावलेलं. तो हा किस्सा मला आठवतोय. अँग्लो इंडियन जेलर मिस्टर ग्लाड हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजमेंड्री सेंट्रल जेलचा जेल सुपरिटेंडेंट असतो. तो रोल मी केला आहे. आणि तिथं एक नक्षलवादी येतो, जो देशप्रेमाने भारलेला नक्षलवादी त्या काळातला. नागभूषणम पटनायक हा ओरिजिनल नक्षलवादी. त्याच्या जीवनावर आधारित ते नाटक होतं. त्याचं नाव होतं वीरभूषण पटनायक. ते पटनायक समोर यायचा, त्याला फाशी झालेली असते आणि लवकर फाशी द्यायचा म्हणून हा त्याच्या मागं त्याला मारतो म्हणून जायचा. आणि तो जे द्वेषाने बोलायचा ग्लाडला, तो मारू शकत नव्हता, हात उचलू शकत नव्हता. मग नंतर हा ग्लाड त्याच्या स्वभावावर, त्याच्या देशप्रेमावर पूर्ण त्याचा स्वभाव बदलतो. पण त्याच्या अगोदर त्याला माणूस म्हटलं की त्याला माणूस कोणी आला की त्याच्या तावडीत तो त्याला ठोकून काढायचा. त्याच्या जेलमध्ये आलेले सगळे आरोपी, लवकर मला फाशी द्या पण याच्या तावडीतून सोडवा, असा हा क्रूर कर्मा होता. त्याचा रोल मी केला होता. तो असाच त्याला मारू शकत नाही, त्याचा हात उठू शकत नाही, म्हणून तो एकदा फुल दारू रात्री टाईट पिल्यानंतर त्याच्या सेवकाला बोलतो, जोझफ मी बुड्ढा झालो का रे? नाही बडे साहेब, असं कोण म्हणतंय? मग माझ्या अंगातली रग कमी झाली आहे. नाही बडे साहेब, तुम्ही तर अजून 30शीतले जवान मर्द दिसता. अरे मग आज 3 महिने झाले त्या हरामखोर 842ला अजून कसा तोडवून काढू शकत नाही मी. बडे साहेब, तुमचा हात त्याच्यावर उठत नसावा, कारण तो चांगला माणूस असावा. बेवकूफ माणूस कधी चांगला असतो? अरे या 2 पायांच्या जनावरांना माणूस म्हणायचं? त्यांच्या जिभा कुत्र्यांच्या, लांडग्यांच्या, माणसांच्या प्रत्येक श्वापदाच्या जिभा कशा एक सारख्या असतात. दिसायला अगदी गुलाबासारख्या गुलाबी, पण काटेरी लवलवत्या रक्तासाठी हपापलेल्या. जोझफ, मी एवढासा बच्चा होतो. बापानं मला किंडर गार्डन मध्ये घातलं.
आणि माणसाची गोजिरवाणी करटी सुद्धा किती उलट्या काळजाची असतात ते मला कळून चुकलं. अरे अरे एवढीशी शेंबडी कारटी सुद्धा मला अँग्लो इंडियन कम मसाला ओलादीचा म्हणून हिणवेत, तर गोऱ्यांची मिजाज खोर परटी मला हिणवून माझी इज्जत खात होती. हिटलर माणूस नव्हता. माणसं हिटलर असतात. गेस्टापो माणसं नव्हती, माणसं गेस्टापो असतात. ही माणसाची जातच जुलमी, अत्याचारी, क्रूर लांडग्यांची. जोजाप या माणसांपुढे मी कधीही गुडघे टेकवणार नाही. सापडेल त्या माणसाला मी तुडवून काढीन, सडकून काढीन. तुझी शपथ मरियम, तुझी शपथ. मारा माय डार्लिंग, मारा. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या भावना व्यक्त झाल्या याच्यामध्ये, ह्या डायलॉग मध्ये तुमच्या भावना. याच्या विरुद्ध पडगम नाटक होतं. हो. अरुण साधूंनी पडगम लिहिलेलं आणि जब्बार पटेलनी ते थिएटर अकॅडमीच्या माध्यमातून पुण्यामध्ये खूप मोठं त्यांची टीम होती. पुण्यामध्ये जब्बार पटेल यांनी केले. हे पडगम नाटक मी घेतलं, त्याचे पण 10-12 प्रयोग झाले. हो. आणि पूर्ण कॉलेज जीवनावरच्या, कॉलेजमधनं राजकारण कसं, राजकारणी लोक कॉलेजच्या मुलांना कसं वापरतात याच्यावर अजून सुद्धा ती चालते. इथेही तीच अडचण आली का तुम्हाला? मी आजकालीच बोलतो. नाट्यकलावंत दिग्दर्शक असल्यामुळं स्टेजवर जेवढं पाहिजे तेवढं लागू पुरता बोलतो. मी तर फाफट पसारा बी बोलत नाही. माझा माझा समज बरं का, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर की लक्ष्मीपतीचे चिरंजीव जे संघ विचारधारेशी जोडलेले आणि सारस्वतांची आळी तिथं जास्त त्या क्षेत्रामध्ये, बरोबर. कदाचित तुम्हाला तो ग्रिप मिळायला पाहिजे होता. मिळाला ना. माझ्यापुरतं मी एक सामान्य तेलुगू भाषिक म्हणून मराठी मातीवर प्रेम करत, मराठी रंगमंचावर मी जी नाटकं आणतोय आतापर्यंत आणलेली आहेत, आणि प्रत्येक नाटकं ही प्रेक्षकाच्या पसंतीला उरलेलं आहे. आणि मला जे प्रेक्षकांकडनं दाद मिळायचा, लोकांकडनं टीकाकार, जे आपले समीक्षक, या सगळ्यांकडनं मला जे प्रोत्साहन मिळालं त्याच्यामुळे मी समाधानी आहे. त्या शिवसेनेचे म्हणजे इथं शाखा काढल्यानंतर तुम्ही नाटकाकडे वळलात? नाही, आधीपासून मी कॉलेजच्या जीवनापासून नाटकात आहे. हा. कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी FY ला होतो त्यावेळेला नाटक या क्षेत्राकडे मी बॅकस्टेजला काम करायचो. प्रॉम्प्टर म्हणून काम केलं, नेपथ्यकार म्हणून काम केलं, लाईट्स आणि म्युझिकमध्ये संकलन, ध्वनी संकलन म्हणून काम केलं. मग करत करत मी डेअरिंग करून स्टेजवर आलो. लोक मला म्हणायचे, हा काय, याला काय तेलुगू येत नाही, आणि पाणी लोणीवाला. मग आम्ही आता तुम्हाला त्याला कळलं असेल, आणि पाणी आणि लोणी की आणि पाणी लोणी, त्याच्यामध्ये जो फरक आहे, चमचा की चमचा, ह्या गोष्टी आम्ही शिकलो आम्ही स्टेजवर. त्याच्यामुळं मी लोकांना आणि माझ्या ज्या कलावंत असतात ते स्टेजवरच्या सगळ्यांना अस्खलित असलं तरच मी स्टेजवर त्यांना आणायचं, नाहीतर सॉरी, प्रॅक्टिस कर, मेहनत कर आणि मग ये. आणि हा जो माझा आवाज आहे, तो मी नाटकातला आवाज आणि माझा याचा आवाज, हा आवाज माझा ओरिजिनल आवाज नाही आहे. माझा ओरिजिनल आवाज हे जे बाहेर काढायला प्राध्यापक विक्रम कांबळे सर, माझे जे गुरु आहेत नाटकातले, ते मला कॉलेजमध्ये बोलवून, माझी पर्सनॅलिटी एकदम किरकोळ होती, अशी पण नव्हती, एकदम किरकोळ. मी ग्लाडचा रोल केला तेव्हा कॉलेजमध्ये, आणि त्यांनी म्हटलं की आवाज नाही होते आवाज. मग त्यांनी रोज माझा आवाज बसायचा पूर्ण. कसं बसवायचं? प्रॅक्टिस झाल्यावर माझा शब्दच येत नव्हते. असं 1 महिनाभर मला ताणले त्यांनी, आणि महिन्यानंतर जेव्हा माझा कंठ फुटला तेव्हा हा आवाज आला. क्या बात आहे. हे आवाज मी त्याच्यामुळे मी जरा जपतो मी आवाजाला. बुद्धकथेवर कुठलं नाटक होतं तुमचं? विरहिणी वासवदत्ता, लक्ष्मीनारायण बोल्लींनी लिहिलेलं ते काव्यनाट्य होतं. खूप छान, म्हणजे
भगवान उपगुप्तांचा रोल मी केला त्याच्यामध्ये. हो. आणि उपगुप्त करत मी ते पूर्ण नाटक दिग्दर्शन केलं. त्या नाटकाला प्रेमानंद गजवी परीक्षक होते सोलापूरला सेंटरला. तर त्यांनी त्या नाटकाला दिग्दर्शनाचं पहिलं, नाटकाचं पहिलं, अभिनयाचं पहिलं, निर्मितीचं पहिलं, सगळी पहिली बक्षिसं घेतली. आणि इथून मुंबईला गेल्यानंतर तिथं पण ढिगभर 15 बक्षिसं मिळवली त्या नाटकाला. आणि लोक ते आमचे म्युझिक ऐकायला यायचे. कलाकार मी स्टेजवर जिवंत म्हणजे लाईव्ह मी शो करायचं. मी जे म्युझिक देतात ना लोक याच्यावर ना, माझं म्युझिक लाईव्ह असायचं सगळं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी बासरी वापरली. जुन्या पद्धतीनंच तुम्ही जुन्या पद्धतीनं सगळं जुन्या पद्धतीनं बासरी म्हणा, त्याच्यात सितार, परत म्हणजे प्रसंग जसा येईल तसा ते गाणं. आणि ते कलावंतच बोलायचे. आणि जिथं कलावंत गायक नाहीये तिथं तिथला गायक म्हणायचा आणि तो त्याच्यावर ऍक्शन करायचा. अशा पद्धतीनं मी माझी सगळी नाटकं, नाट्य, नृत्य, संगीत. किती झाले ह्याच्यामध्ये? हा पसारा किती वर्ष सांभाळला तुम्ही? जवळजवळ परवापर्यंत माझा शेवटचा प्रयोग झाला 2 वर्षापूर्वी. नाट्य संमेलनात मी बोल्लींच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त नाट्य संमेलन 99व्या नाट्य संमेलनात केलं. परत 98व्या नाट्य संमेलन उस्मानाबादला झालं. तिथं मी ग्लाडचा शो केला. तिथं ग्लाडचा शो बघायला ह्यांनी येते समक्ष आपले अध्यक्ष जोशी होते ना, मोहन जोशी. त्यांनी म्हणले, अरे मी ग्लाडचा रोल करूनच मी पुढे आलेलो आहे, मला तुझं ग्लाड बघायचं आहे म्हणले. म्हणलं या बघा. त्यांनी नाटक सुरू व्हायच्या अगोदर आले. त्यांना बसायला खुर्ची नव्हती. त्यांना एवढी गर्दी होती नाटकाला. त्या जे सभागृह आहे ना, छत्रपती शिवाजी सभागृह उस्मानाबादला, धाराशिवला, त्या सभागृहाच्या खुर्च्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा 5 पटीनं लोक तिथं बसले होते नाटक बघायला. आणि ते माझं नाटक बघून इंटरव्हलमध्ये आले. त्यांनी मला गच्च पकडला. मला मी म्हणलं मी एवढं मी केलं नाही म्हणलं तुझ्या एवढं. असंच कंटिन्यू कर, फार मोठा नट होशील. का वाटत? बरं, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये इतका वेळ दिला, तुमच्या बरोबरीचे आता त्या पदापर्यंत पोहोचलेत असे किती कलावंत आहेत? माझ्या बरोबरीचे पेक्षा माझ्या हाताखाली जे विद्यार्थी होते, शिष्य होते माझे, त्याच्यापैकी आमिर तडवळकर, अश्विनी तडवळकर, परत देशमुख आपला, तो आता नाट्य विभागामध्ये हे करतोय, तो सुद्धा एक दिग्दर्शक झाला. असे अनेक लोक माझ्याकडं शिकून ते स्वतःच्या संस्थाकडून दिग्दर्शक झालेले आहेत. चित्रपटात बघायला मिळतोय, सिरियल मध्ये बघायला मिळतोय. अनेक लोक. अतुल कुलकर्णी पण माझ्या नाटकाला मदत करायचे तेव्हा. त्यांनी नाट्याराधना मध्ये असायचे, आम्ही नाट्य अश्विनी. इतक्या आवेशपूर्ण असं डायलॉग बोलणारे दासरी हे राजकारणामध्ये आवेशपूर्ण कधी भाषण केलेत का? खूप वेळा केलं. प्रसंगानुसार माझं भाषण असतं. कसं? हिंदुत्वावर खूप मी याच्याने बोलायचो, द्वेषाने, पोटतिडकीनं. ते याच्यातनं झालंय ना, वडिलांकडनंच आलेलं आहे. ते काय माझं मारून मुटकून आता जे दिसतात ना सगळे पदाधिकारी, हे आता माझ्यावर कसले आरोप करतायत, ते तसल्या लोकांचं काय ते सगळं. पण एक आमच्याकडं अशाच अनुषंगाने मुलाखतीसाठी माजी आमदार आणि माजी मंत्री आले होते, खंदारे. ते म्हणतायत की तुमचा काहीच रोल नाही आहे त्यांना मोठं करण्यामध्ये. काय नेमका प्रकार काय, मला जरा सांगता का? तुम्ही त्यावेळेस शिवसेनेचे कोण होतात? मला माहिती पण नाही कोण खंदारे. नाही, पण मौन सोडलं तर, मौन सोडलं तरच समोरच्याला उत्तर मिळेल आणि चपराक मिळेल ना. काय नेमका प्रकार मला सांगा. एवढं खोटं बोलतंय, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतंय, मी काय उत्तर देणार त्याला? असं आम्हाला कळतंय की शिफारस ही तुम्ही दिली प्रभूंना. काय किस्सा तरी सांगा आम्हाला. नाही, आता त्यांनी ते स्वतः ते बोलायला पाहिजे. अनेक सभांमधून, बैठकांमधून असे बोललेले, कसे की दासरी सरांमुळे मी राजकारणात आलो, त्यांचे पाय धुवून ते केलं तरी माझा ते परतफेड होणार नाही. त्यांचे आई वडील सुद्धा मला कितीतरी वेळा मला आपुलकीनं मला हे करायचे की तुमच्यामुळं माझा मुलगा राजकारणात आला, आमदार झाला.
त्यांची मुलं सुद्धा त्यांना माहिती आहे मी काय केलं त्यांच्यासाठी. काय आम्हाला प्रेक्षकांनाही नाही, कळू दे मी की काय केलं मी नाही, सांग- पण मी- प्रभूंना मी- तुम्ही शिफारस केली होती कशासाठी आणि का? बघा आता तो विषय त्यांनी इतक्या हीन पातळीवर नेल्यामुळं मला त्या विषयावर बोलायचं नाही. तो माणूस जसा स्वतःच्या काय म्हणतात आईचं दूध विकणाऱ्या औलादींच्या बरोबर गेलेला माणूस हा, ज्या आई वडिलांनी म्हणजे आमच्या आता सध्याचे आई वडील कोण आहेत, मातोश्री उद्धव साहेब आमचे आई वडील आहेत, त्यांनी एवढा तुम्हाला भरभरून दिलेला असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलता आणि सगळं स्वकर्तृत्वामुळे झालं म्हणता. मग तुमचं बी फॉर्मवर स्वकर्तृत्व तुम्ही स्वतः सही केला. बी फॉर्म तुमचं होतं का? पक्षाचे मालक तुम्ही होते का? सायनिंग अथॉरिटी कोण होतं? तुम्हाला शिफारस कोणी दिली? त्यांनीच सांगावं. त्यांनी आता खरं नाही बोलले तर मला नाही लाजानं त्यांचे जे जुने कॅसेट्स आहेत ना ते मला लोकांना दाखवायला लागतील. मी आता बोलणार नाही त्यांनी चुकीचं बोलतंय, त्यांनी असं बोलतंय तसं बोलतंय. मी अजिबात माझं रक्त आठवत नाही आता त्यांच्या विरुद्ध बोलून. त्यांनी जसं जसं पुढं आलेले आहेत, जसं जसं लोक जुने शिवसैनिक आहेत ते एकटा तर गेले नाहीत तिकडं मुलाखत द्यायला, उमेदवारी मागायला. त्यांच्यासोबत जे कोणी गेले असतील ती लोक समोर आणतो मी, त्यांना विचारा, त्यांनीच सांगतील. मी होऊन त्याचा खुलासा करणं हे मला योग्य वाटत नाही. माझ्या योग्यतेचा हा माणूस नाही. क्या बात आहे. नाही, मी नाही बोलणार. कारण मी पक्ष अडचणीत असताना मी काँग्रेस सोडून मी शिवसेनेत आलो. याने काय सांगतोय मला काँग्रेसमध्ये होते काँग्रेस? अरे होतोच की. बाळासाहेबांना भेटून मी त्यांना सांगून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काय सांगितलं, काय भेटलो, कशासाठी भेटलो? मला जी इथं बसबसपुरी इथं आता जे म्हणजे या आता नाही आहेत ती लोक, बरेच लोक त्यावेळेला असे होते की मला इतका मानसिक त्रास दिला या लोकांनी. मी पदावर असताना मी पदावरनं काढावं जावं म्हणून वैरागपासून मुंबईला भगवा पायदळ काढले त्या लोकांनी. अरे बाप. चालत गेले, लाखो रुपये खर्च केले. ती माणसं मला हा जो त्रास झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र रचून बाळा नांदगावकर नावाच्या नालायक त्यावेळेला नालायक माणूस होता, तो संपर्क नेता होता, त्या माणसामुळे मला पदावरनं जावं लागलं. त्यांनी मला पदावरनं काढलं. प्रस्थापितांनी हे रचलेलं षडयंत्र होतं. षडयंत्रच होतं ते. मी सर्वसामान्य कलावंत आहे. मी असल्या गोष्टी फार त्रास झाला की विषय सोडून देतो. मी माझं स्टेजवर जातो आणि परत मी त्या रंगदेवतेची मी सेवा करतो. मी जिल्हा प्रमुख असताना सुद्धा 3 नाटकं केलेत त्या 3 वर्षात. ह्याच्यामध्ये तुम्ही बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब काय म्हणाले? जिथं जाशील तिथं व्यवस्थित काम कर, सुखी राहा, व्यवस्थित काम कर. पण तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर देखील तुम्हाला प्रचंड विरोध झाला. तात्या कोटेसारख्या माणसाला अकलपट्टी करा म्हणून मी माझा पत्र लिहावं लागलं सोनिया गांधीला. पत्र नाही, मी उपोषणाला बसलो काँग्रेस भवनमध्ये. काँग्रेसच्या इतिहासात असला कुठला माणूस भेटला नसेल त्यांना. का तर माझ्यातलं जे रक्त होतं ऍक्टिव्हिस्ट, भगवा ऍक्टिव्हिस्ट, त्यामुळे ते शक्य झालं. काँग्रेसमध्ये सुद्धा काय नाराजी होती की तात्यावर तुम्ही त्यांच्या माझी उमेदवारी जाहीर झाली आणि माझ्या विरुद्ध तुम्ही आपल्या नातवाला उभा करता आणि नातवाला सहकार्य करता, नातवाचा प्रचार करता, मग तुम्ही कसले काँग्रेसचे नेते? मला द्यायचंच नव्हतं ना तिकीट. तुम्हाला नसेल तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, माझी उमेदवारी जाहीर झाली तर मी मागे हटत नाही. कितीही प्रेशर आणले प्रेशर, त्यांनी पैसा देतो, अमुक देतो, स्वीकृत नगरसेवक करतो, मला काही नको. माझी उमेदवारी जाहीर करू नका तुम्ही. पक्षाचे मालक आहात तुम्ही काँग्रेसचे. काँग्रेस पूर्ण त्यांच्या हातात होतं तेव्हा. तुम्हाला एक माहित आहे का किस्सा की सोनिया गांधीला देखील तुमच्या नावाच्या विरोधाचं एक पत्र विष्णुपंत कोटेंनी लिहिलं होतं की ह्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून. बरोबर ना, तरी सुद्धा उमेदवारी मिळाली. आणि मिळाल्यानंतर त्यांनी तंबी दिली सोनिया गांधींनी, या अजय दासरींना निवडून आणायची जबाबदारी तुमची, नाही आणलं तर माझ्याशी गाठ आहे. मग रिझल्ट काय आला? कुठं पडलोच ना मी. कोण पाडलं? त्यांनीच. मग तुमचा आंदोलन, त्यांचा मुलगा आणि त्यांचं पूर्ण कुटुंब पडल्यानंतर मी परत गेलो. मी AICC कडे अँटी डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीवर मी त्यांना पुटअप केलं
आणि त्यांनी सगळं बघितल्यानंतर म्हणले, अरे ऑलरेडी मिस्टर कोटे इज क्विटेड आउट. त्यांनी कितीतरी दिवस झाले म्हणलं त्यांना क्विट आउट करून, अजून कसं काय काँग्रेसमध्ये आहे. मी हसलो मी आणि बाहेर आलो आणि सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगितलं, अरे जाऊ दे म्हणले, काय असं जाऊ दे माझ्यासाठी म्हणल्यानंतर मी सोडून दिला विषय. साहेबांशी संबंध चांगले होते, खूप चांगले साहेबांची. साहेबासारखा माणूस जगामध्ये भेटणार नाही, जगामध्ये नाही. बाळ ठाकरे आणि शिंदे मध्ये जर का तुम्ही बघायचं खूप झालं तर खूप कसं? म्हणजे एकदम दोघंही म्हणजे अशी दिलदार व्यक्तिमत्व दोघंही. खरं बाळासाहेबांनंतर मी सुशील कुमार शिंदे एक राजकीय नेता मी मानलं त्यांना. म्हणजे दोन्ही ऊर्जा देणारी माणसं. ऊर्जा देणारे, दोन्ही ऊर्जा देणारे. पण काही लोकांनी त्यांना फसवलं, त्यांच्या जवळच्याच लोकांनी फसवलं शिंदे साहेबांना. जसं की म्हणून सगळं. जसं की नाही, इकडं मी आरोप करत नाही, मला कुणावर आरोप करायचा नाही. मी ज्या पक्षात आहे, ज्या पक्षाचं मी ज्या पक्षामुळं माझा चेहरा तयार झाला, ज्या पक्षामुळं माझं नाव झालं, मी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला लोक शिवसेनेचा नेता म्हणायचे. शिवसेनेचा म्हणायचे. सुशील कुमार म्हणायचे, अरे ते शिवसेनेचे नेते कुठे आहेत असं म्हणायचे, त्यांना द्या बोलायला. म्हणजे मी माझं ते पुसू शकलो नाही. आणि शिवसैनिक जो हाडाचा शिवसैनिक आहे तो कुठल्याही पक्षात टिकत नाही. हाडाचा शिवसैनिक टिकत नाही कुठं, तो शिवसेनेतच येतो परत जर हाडाचा असेल तर, माझ्यासारखा निष्ठावंत असेल तर. म्हणून मी आलो मी परत. आताची परिस्थिती ही खूप बिकट आहे, खूप बिकट आहे, खूप बिकट आहे. जवळजवळ हे असले गद्दार आपण तयार केले ज्यांना 6 वेळा, आता 376 माहिती आहे ना, 376 ते मी नेहमी सांगायचो, मी आपल्या बैठकींमधनं 3 वेळा आमदार, 306 वेळा उमेदवारी, 3-6 सत्ता. म्हणून यांना सत्ता पाहिजे आणि भत्ता पाहिजे, म्हणून ही माणसं 376 3 वेळा आमदार, 6 वेळा उमेदवारी आणि 7 म्हणजे सत्याच्या नादात लागून गेलेली ही माणसं. सत्यानाश होईल या लोकांचा. अरे माझा शाप आहे अशा लोकांना, एक कलावंत म्हणून, एक शिवसैनिक म्हणून. जी माणसं उद्धव ठाकरेंना, बाळासाहेब ठाकरेंना, मातोश्रीला फसवलेत, या लोकांचं कधीच भलं होणार नाही. सत्यानाश होईल त्यांचा, सत्यानाश. इतक्या मोठ्या विचाराचा वसा असलेले दासरी पूर्व भागामध्ये शिवसेना का वाढवू शकले नाहीत? मग वाढवलं मी, माझ्या एवढं कोण वाढवले? अनिल पल्ली नगरसेवक झाले, प्रकाश कोडम नगरसेवक झाले पूर्व भागातनं, अस्मिता गायकवाड माझी ती बहीण, तिला मी शिवसेनेत आणलं. जसं या खंदाऱ्यांना आणलं तसं तिला पण आणलं मी शिवसेनेत. हे लोक जे ज्यांना आणलंय ना, महाराज कामगार नेते, ते पण माझ्यामुळे झालं शिवसेनेमध्ये, त्यांना पण मीच केलंय सगळं. काय सांगायचं आता मी, आता किती किती नेते निर्माण केले? अरे काय म्हणजे मी आता सगळ्या जगाला माहिती आहे, राजा बार्शीचा राजा राऊत याच अजय दासरींनी घेऊन आला त्यांना. क्या बात आहे. दिलीप सोपल त्यावेळेला आमदार होते अपक्ष, त्यांनी विरोध असताना सुद्धा मी त्यांना आणलं. बार्शीची सत्ता घेऊन दाखवली उद्धव साहेबांना. प्रेझेंट करत असताना बाळासाहेबांना काय सांगितलं राऊतांच्या? तो किस्सा आहे ना, तो तसंच. कसा आहे तो? फार रंगशारदामध्ये एक शिबिर लागलं होतं जिल्हा प्रमुखांचं. शिबिर संपलं रंगशारदामध्ये आणि तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. शिबिर संपल्यानंतर अनाउन्समेंट झालं, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी सोलापूर उद्धव साहेबांना भेटावं. गेलो बाहेर, मागं गेलो, भेटलो साहेबांना. साहेब म्हणले, अरे ते कोण तर पकडून आणला, तो शहर प्रमुख केला, तो 2 नंबरवाला आहे, काँग्रेसवाला आहे. हो बरोबर आहे, यांची तक्रार आहे सोपल. ठीक आहे म्हणलं, त्यांची रास्त आहे तक्रार, मी माझा पक्ष वाढवतोय साहेब. अरे त्यांनी अपक्ष आपल्याला पाठिंबा दिले. हो, तुम्ही सत्तेसाठीच पाठिंबा घेतलात म्हणलं. त्यांचं सहसदस्य आहेत ना, मी मान्य, मी मान सन्मान देतोच ना मी म्हणून. अरे मग त्याला ते काढून टाक, असले लोक कशाला ठेवतो साहेब? तिथं शिवसेना काहीच नव्हती म्हणून, संपलेली शिवसेना. मला वाटलं हा तरुण उद्या आपल्या शिवसेनेचं काम चांगलं करेल. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा ही शिवसेनेची भविष्यकाळात शिवसेनेचा उमेदवार तिथं निवडून येईल. म्हणले काय तर बोलता राव म्हणलं तुम्ही. सोपल म्हणलं मग माझ्या पक्षाचं मी काम करतो. बरोबर आहे.
म्हणलं ठीक आहे म्हणलं साहेब, जर समजा त्यांना आपल्याला हे करायचं असेल तर आता 2 महिन्यांनी नगरपालिका इलेक्शन आहे. त्या नगरपालिका इलेक्शनमध्ये त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर सगळे उमेदवार उभं करावेत. आम्ही कोणालाही शिफारस करत नाही आणि पूर्ण त्यांच्यासोबत काम करू. त्यांनी काहीच बोलले नाहीत. मी आलो निघून. साहेब म्हणलं मला 2 महिने चान्स वेळ द्या, मागितली. हो, वेळ द्या. इलेक्शन झाल्यानंतर मी तुमच्याकडे येतो. एकतर राजीनामा घेऊन येतो, नाहीतर मी असंच येतो. 2 महिन्यांनी बारबोले बरोबर युती करून मी बार्शीची निवडणूक लढवली. सत्ता शिवसेनेची. सरला कांबळे नगराध्यक्ष झाले. तेव्हा बापू कांबळे खासदार होते धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे. ते बार्शीतलेच, ते पण माझेच उमेदवार. मीच आणलं शिवसेनेमध्ये. तर जसं राजा राऊतला आणलं, ते खासदार झाले, हे आमदार झाले. सरला कांबळ्यांना घेऊन आम्ही मातोश्रीवर गेलो. साहेब, रिझल्ट जिल्हा परिषदेचे एवढे सीट आणले, एवढे आले. शिवसेनाचा आता पुढचा आमदार पण आपलाच असणार. मग ते बाळासाहेब होते, अरे जा तू, काय करायचं कर, काय करायचं कर, तू एकदम व्यवस्थित करतोयस काम, जा. तसंच भगवा पायदळे गेला आहेत ना, चालत गेले सगळे, दासरी हटाव. बाळासाहेब तिथं जाईपर्यंत गर्दी वाढली. तिथं अचानक जाऊन भगवा पायदळ काय चालत गेले का इथून? त्यांनी एक ॲम्ब्युलन्स त्यांच्यासोबत, 2-4 चिपा, उगा कुठं दाखवायला चालत गाव आलं की चालायचं आणि बाकीच्या वेळेला गाडीत बसायचं. हे षडयंत्र जिल्ह्यातलं. ते लोक तिथंपर्यंत गेल्यानंतर गर्दी वाढली, मातोश्रीवर गेले. बाळासाहेब म्हणले, अरे मी विठ्ठल, तुम्ही वारकरी सगळे आला तिकडं, इथंपर्यंत कशाला आलात? साहेब, दासरी हटाव. म्हणलं एवढ्या गोष्टीसाठी एवढ्या लांब आलात? सगळे जमा केले त्यांनी निवेदन, फोन करून बोलवून घेतले. मला घे म्हणले तुझे लव्ह लेटर, बघ किती तक्रारी आलेत, कर अभ्यास कर आणि आपले कोण परके कोण ओळख, जा. त्याचे जास्त तक्रारी तोच चांगला काम करू शकतो. हे बाळासाहेबांचे वाक्य. आशीर्वाद घेतला आणि परत आलो. मग पण या बाळा नांदगावची जेव्हा नियुक्त झाली, त्यांनी मला काढून टाकलं पदावरनं. पदावरनं काढलं. 2 महिन्यात विधानसभा आल्या, 4 आमदार आले. हे 4 आमदार आमच्यामुळे आले. मग मी काम केलेलं काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण रान पेटवलं होतं शिवसेनेचं. प्रत्येक गावामध्ये शिवसैनिक तयार केले. 1045 शाखा उद्घाटन केलं आम्ही जिल्ह्यामध्ये. शहरामध्ये पूर्ण 128 शाखा मी शहरामध्ये स्थापन केल्या. पूर्व भागात प्रत्येक भागामध्ये शाखा. ही माणसं गेली मध्यंतरीच्या काळात. प्रकाश कोडम गेला, अनिल पल्ली गेला. एवढं सगळं प्रश्न निर्माण केलं. बार्शी पासून शहर उत्तर राखीव मतदारसंघ. नाना निंबाळकरांना शिवसेनेत आणलं. निंबाळकर, वसंतराव काळेंना शिवसेनेत आणलं. त्यांना साखर कारखाना दिला. मनोहर जोशींच्या काळामध्ये त्यांना साखर कारखाना मिळाला. ते आता एवढं मोठं प्रस्थ निर्माण केले. त्यांचे पुत्र प्रकाश मस्के म्हाड्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. करमाळ्याचे जगताप, म्हणजे हे जगतापने आमदार, त्यांचा भाऊ काय त्यांचं नाव, चिंतामणी जगताप. कितीतरी लोक माझ्या शब्दावर शिवसेनेत आलेत. सगळे मोठ्या मोठ्या नेत्यांना मी आणलं शिवसेनेमध्ये. असे काही म्हणतात जिल्हा परिषद, मी जिल्हा प्रमुख असताना 96 ला जिल्हा परिषद लागली. 9 फक्त जिल्हा परिषद सदस्य आमचे शिवसेनेचे 9. काँग्रेसची मेजॉरिटी. इलेक्शन लागलं 1 तास अगोदर काका साठेंना उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी त्यांच्याशी वाटाघाटी केल्या. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष उमेदवार, माझा उपाध्यक्षाचा उमेदवार. सगळे एकत्र बसलो. गणपतराव देशमुख, मी, काका साठे, दीपक गायकवाड, आपला तो माळशिरसचा तो जिल्हा परिषद सदस्य होता. हे सगळेजण बसून आणि वाटाघाटी केल्या. मी कंडिशन एकच म्हणलं, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आता आमच्या सपोर्टमुळं. तिथं मोहिते पाटलांच्या भावाला तिकीट दिले होते त्यांनी, फत्तेसिंग पाटलांना. म्हणून हे नाराज झाले होते
यांच्याशी आम्ही संगनमत करून आम्ही त्यांची उमेदवारी भरली. समान मतं मिळाली. चिठ्ठीवर काँग्रेसचा उमेदवार आला, फत्तेसिंग पाटील. त्यावेळेला प्रतापसिंग मोहिते पाटील भाजपमध्ये होते आणि त्यांनी भालू काकाला उभा केले होते. भालू काका मोरे त्यांनी उभा केले होते मध्ये उमेदवार. त्यांना 3 मतं मिळाली. मी रिक्वेस्ट करत होतो हे काढून घ्या, त्यांनी काढलं नाही त्यांनी त्यावेळेला. मग काकासाठी पडले. काका म्हणले मी उपाध्यक्ष पदाला मी हे करणार नाही, ठरल्याप्रमाणे माझं मतदान होईल. मग काका उपाध्यक्षाला आम्ही दीपक गायकवाडला उभा केला. आमचा मेंबर दीपक गायकवाड मोहोळचा तालुका प्रमुख होते मोहोळचे, त्यांना उभं केलं आणि उभं केलं. आणि मी डायरेक्ट मनोज जोशींना फोन लावला, सांगितलं साहेब काही करा, ते प्रतापसिंग मोहिते पाटलाची 3 मतं आपल्याला मिळायला पाहिजेत तर आपला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष निवडून येतो. मग त्यांनी मुंडेंनी त्यांना फोन केला, मतदान झालं, 2 मतांनी आपला उमेदवार निवडून आला. ती 3 मतं मिळाली, 2 मतांनी निवडून आला. 93ला एक सभा झाली होती बाळासाहेबांची पोटनिवडणुकीत. बॉम्बस्फोट नंतर पहिल्यांदा झाले ते. आणि इतकी प्रचंड सभा, ती शेवटची सभा, ती मी शहर प्रमुख होतो तेव्हा. माझ्या काळातच बाळासाहेबांच्या सभा झाल्या. दिघेंची म्हणजे त्यावेळेस दिघे साहेब तर काय, ते दिघे साहेब आणि महाराष्ट्रातले 2 असे ज्वलंत नियोजनाची जबाबदारी सोलापूरची त्यांच्याकडे होती. दिघे साहेब होते ना त्यावेळेला, ते 93ला. पण जबाबदारीसाठी अरविंद सावंत आले होते. अरविंद सावंत त्यावेळेला पूर्ण वेळ पोटनिवडणुकीचं सगळं त्यांनीच बघितलं होतं. आणि त्या सगळा खर्च सुद्धा सगळा काँग्रेस आपला शिवसेनेचे सगळे नेते आणि शरद आचार्य ठाण मांडून बसले होते, त्यांनी दिला होता पैसा सगळा. तेव्हा आता हा उमेदवार, आमचा उमेदवार शिवसेनेचा निवडून पडला. तेव्हा पोटनिवडणुकीत पडला. त्यावेळेला साहेबांची प्रचंड मोठी सभा झाली. पण ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस इथं जिल्हा प्रमुख होतो तेव्हा एकनाथराव शिंदे ठाण्यामध्ये कोण होते? माहित नाही काय म्हणजे संबंध आला असेल त्याच्यामध्ये. आनंद आश्रम मध्ये होते ते, हे मिळून काम करायचे. त्यांचं सगळं कार्यालय सगळं त्यांनीच बघायचं. कार्यालयातली कामं, जे तक्रारी निवारण करणं, सोडवणं. मला एका याच्यामध्ये आनंद दिघे साहेब आणि अजय दासरी दोघांचं कुठं आपलं सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, ते आपलं हाजी अलीच्या समोर आहे स्टेडियम, तिथल्या हॉलमध्ये जिल्हा प्रमुखांची बैठक झाली होती. त्याच्यामध्ये साहेब कौतुक केलं होतं आमच्या दोघांचं, आनंद दिघे आणि अजय दासरी 2 जिल्हा प्रमुख. ते सुद्धा काही लोकांना पचलं नाही. आणि त्यांनी मग दिघे साहेब म्हणले, अरे तू सोलापूरला जायच्या अगोदर माझ्याकडे माझा सत्कार स्वीकारून जा म्हणे. साहेबांनी आपला सत्कार केला, सन्मान केला, आता मी तुझा करतो. तेव्हा मी जाताना रात्री माझी सोय केली त्यांनी त्या रेस्ट हाऊसला ठाण्याच्या. आम्ही थांबलो सगळे 5-6 लोक होतो आम्ही. सकाळी गेलो, त्यांची पूजा झाल्यावर आमचा त्यांनी मान सन्मान केला. तिथं आमची पहिली मुलाखत यांची झाली, एकनाथराव शिंदे. ते तिथं काय होते तेव्हा ते माहित नाही. उपप्रमुख होते काय माहित नाही. तुमच्या प्रवासामध्ये इतके जर का सहकारी तुम्हाला लाभले असतील, सगळे सहप्रवासी हे मोठ्या पदापर्यंत गेले. एक चेहरा झाला दासरी. हा चेहरा मला जमलं नाही, राजकारण जमलं नाही मला. मी कलावंत असल्यामुळं मला राजकारण जमलं नाही. म्हणजे तुम्ही मनस्वी कलावंत आहे. नाट्य क्षेत्रामध्ये पण रमू शकला नाही आणि राजकारणात रमलो मी नाट्य क्षेत्रात. मला जेवढं पाहिजे तेवढा आनंद मी घेतोय, अजून सुद्धा घेतोय. अजून मी नाटकात काम करतोय, अजून मी दिग्दर्शन करतोय. आता हे तुम्ही जे सांगितलेले संदर्भ आहेत, बार्शीचा आहे, उत्तर सोलापूरचा आहे, पंढरपूरचे आहेत, आनंद दिघे साहेबांचा आहे, इतके संदर्भ सगळे असताना हा चेहरा कसा होऊ शकला नाही? तुम्ही विचार करा. आता काहीतरी चुकत असेल माझं, किंवा माझं काम केलेलं कोणाला आवडलं नसेल. प्रस्थापितांची अडचण झाली. प्रस्थापित लोक प्रत्येक वेळेला अडचणी निर्माण करायचं त्यांचं कामच आहे आणि ते करत आल्याचं. आणि त्याच्यामुळे तर खूप त्रास झाला मला, प्रस्थापित लोकांचा, सत्ताधारी लोकांचा. अनेक लोक असे आहेत की अजूनही मला पाण्यामध्ये बघतात. ते संताजी धनाजी कसं दिसतात ना, त्यांना अजय दासरी म्हणलं की तरी डिस्टर्ब होते. मी कुठंतरी सहज भेटायला कोणाला गेलो तरी सुद्धा काहीतरी षडयंत्र असेल म्हणतात. षडयंत्राचा मी पूर्ण कॅप्टन असल्यासारखं झालं. ते कुठलं षडयंत्र? मी तर असं एक यंत्र तयार केलेलं आहे माझ्याकडं की मिळेल त्याला मी फक्त शिवसेनेचंच बोलतो. मी ये शिवसेनेत काम कर, मातोश्रीच्या शिवसेनेमध्ये राहायचं सगळे. महापालिकेच्या इलेक्शन मध्ये ही शिवसेना किती ताकदीनं असेल, किती दिसेल आम्हाला. इतका अनुभव दांडगा आहे तुमच्या मागे.
म्हणून हा प्रश्न विचारतोय. बघा तुम्ही महापालिकेत चमत्कार होईल, चमत्कार. क्या बात आहे. म्हणजे हा तुमचा कॉन्फिडन्स सांगतो, अनुभव. कॉन्फिडन्स, अनुभव. आतापर्यंत माझा जेवढा अनुभव सगळं पडायला लावणार मी. शेवटचं आहे माझं. मी वय वर्ष 64-63 पूर्ण झालं माझं. 64ला आहे मी. आणि माझं एक जिद्द आहे माझी, सोलापूरचा महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा करून त्याला मी भेट म्हणून मातोश्रीला देणार. क्या बात आहे, क्या बात आहे. मी इलेक्शनला उभारणार नाही, पण माझे सगळे जे सच्चे शिवसैनिक आहेत, आतापर्यंत त्यांनी घासून घासून काम केले, अशा लोकांना मी बाहेर काढतो. रोज मी 5 लोकांना भेटतोय सध्या. माझं दिनक्रमच आहे, रोज 5 शिवसैनिकांना जुन्या भेटायचं आणि त्याचं मन परिवर्तन करायचं आणि त्यांना बाहेर आणायचं. आणि मला खात्री आहे हे 5 लोक जरी असं हे जे आणलेले आहेत बाहेर शिवसैनिक जुने, काही लोकांना वाटतं कचरा गोळा करायला लागलाय. होय, कचरा. जुने शिवसैनिक, त्यांना कचरा म्हणून हिणवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की अजय दासरी ही एक फॅक्टरी आहे. जसं तो टेक्स्टाईल ही माझी फॅक्टरी आहे, माझा उद्योग आहे टॉवेल बनवायचा, चादर बनवायचा. मी विणकर आहे, मी विणतो. आता शिवसैनिकांना शिवसैनिक गोळा करून एक विणकर रूपी चादर मला तयार करायचं आहे. आणि ही फॅक्टरी माझ्याकडे कसली आहे, एक कचऱ्यापासून वीज निर्मिती करतो, ऊर्जा तयार करतो आणि तीच ऊर्जा महापालिकेच्या कामामध्ये लावतो. आणि महानगरपालिकेतून लोकांची कशी सेवा करायची, कशा पद्धतीनं महापालिकेचा कारभार असायला पाहिजे. सर्वसामान्य माणूस असं वाटलं पाहिजे की बाबा हे शिवसेनेवाले एकदम खूप चांगलं काम करतात, वर्षानुवर्ष यांनाच आपण निवडून द्यावं, अशा पद्धतीचं त्यांनी आशीर्वाद द्यावेत, अशा पद्धतीचा कार्यक्रम मला करायचा. पूर्व भागामध्ये असणारे दासरी पश्चिम भागामध्ये असते तर आज वरिष्ठ नेते असते का? नाही. हा, दासरी कुठेही असल्या तरी दासरीच आहेत. पण पश्चिम भागात असते दासरींची तर बासरी सगळीकडेच वाजते. त्याच्यामुळं भाग कुठला का असे ना, आता मी तेलंगणाला जातो म्हणून मागितलो पक्षाकडे, तेलंगणात मला द्या, तिथं काहीच नाहीये. मी शिवसेना तिथं वाढवतो, आमदार खासदार तिकडे निवडून आणतो, द्या ना मला जबाबदारी. पण हे सगळं करत असताना स्वतःच्या आवडी निवडी जोपासल्या, नाट्य सोडून चित्रपटाकडे कधी बघितलं? चित्रपट मला आवडत नाही, कधीच नाही. नाही. चित्रपट मी नाही. जिवंत कला, नाट्यसृष्टी, क्या बात आहे. रंगमंच, फक्त एवढंच. आणि हे सगळं करत करत माझी मुलं, त्या मुलांचं शिक्षण, माझं कुटुंब, त्या कुटुंब वेगळा दुसऱ्या, आता ते सध्या चाललेलं आहे सगळं हे व्हॉट्सअप आणि या दुनियामध्ये ही मुलं सगळे व्यवस्थित रांगेला लागल्या पाहिजेत. तेवढं देवाने मला खूप दिलंय माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानं. हे जे मला मिळालेलं आहे, बाळासाहेब ठाकरेंचे पण मला आशीर्वाद चांगले आहेत. त्याच्यामुळं माझी मुलं अतिशय उच्च शिक्षित आहेत. मोठी मुलगी ऑस्ट्रेलियात आहे, मुलगा आर्किटेक्ट, अर्बन डिझायनर म्हणून तो 3-4 राज्यांचं काम, डिझायनिंगचं काम करतोय, सिटी डिझायनिंगचं काम करतोय, स्मार्ट सिटीवर काम करतोय. अतिशय गुणी मुलगा निघाला माझा. आणि छोटी मुलगी ती आता जस्ट UK मध्ये 2 वर्ष शिक्षण घेऊन ती MS करून ती आलेली आहे. आणि माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये 28 इंजिनियर आहेत. हे सगळं व्यवस्थित असताना हे पुन्हा उपद्रव कशाला? काय तर बसले सवय आहे ना म्हणजे मला. टेकराज तुम्हाला बसू देत नाही तुमच्यातला. किडा राजकारण करायचा, तो पण राजकारण कसला, लोकांना अभिप्रेत असलेलं राजकारण नाही, प्रवाहाच्या विरोधात, शिवसेनेचं राजकारण, शिवसेनेचं हिंदुत्व. हे सगळ्या पक्षापेक्षा वेगळा हो, पक्षच वेगळा आहे, लोकांना अजून कळालंच नाही. बर, आजच्या युवकांना की जे पूर्व भागातले खास करून हिंदुत्व आणि हिंदुत्वावर भाषा करतात, अशा युवकांना जे तुम्ही हिंदुत्व अनुभवलंय आणि आता शिवसेनेचं हिंदुत्व अनुभवताय, असा सगळा अनुभव एकवटून आजचं हिंदुत्व जोपासणाऱ्या युवकाला काय सांगाल? आजचा युवक हा इतका तो आहारी गेला या लोकांच्या. आणि एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, पूर्वी आम्ही भगवा झेंडा गाडीला लावून फिरायला जर बाहेर काढलो तर काहीतरी पोट्टा गुन्हा केल्यासारखं आमच्याकडे बघायचे. भगवा झेंड्यालाच त्यांनी पूर्वी आम्हाला लोक मान्यच करत नव्हते. पण आता इतका भगव्याचा चेव फुटला लोकांना. भगवा हिंदुत्व हे भाजपाचंच हिंदुत्व आहे, भाजपाचा भगवा आहे. आता भाजपाचा झेंडा हिरवा भगवा आहे हे कित्येक लोकांना माहित नाही. भाजपाचा झेंडा सोडून त्यांनी शिवसेनेचा भगवा घेऊन पुढे चाललेत. आणि खरं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारं हिंदुत्व आणि पक्ष म्हणजे शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी नाही म्हणलं. आताच्या तरुणांना मला विनंती करायचं वाटतंय, तुम्ही सखोल विचार करा
तुम्ही आता तुम्ही व्हॉट्सअप युट्यूब सगळं बघत असताल तर बाळासाहेबांची भाषणं तुम्ही ऐका. पूर्वी बाळासाहेब कशा पद्धतीनं बोलायचे, किती द्वेषानं बोलायचे, बाबरीवर कसं बोलायचे, इतर दलित बांधवांच्या वर सुद्धा कसं बोलायचे, प्रकाश आंबेडकरांबरोबर कसं बोलायचे. एखादा पाकिस्तानचा क्रिकेट प्लेअर आला त्याचं सुद्धा स्वागत बाळासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे असं कोणाच्या तरी धर्माचा द्वेष बाळासाहेबांनी कधी केला नाही, पण धर्माच्या विरुद्ध गेलेला, देशाच्या विरुद्ध गेलेला द्वेषानं त्यांनी सडेतोड उत्तर द्यायचे. अनेक वेळा काँग्रेस बरोबर युती केली बाळासाहेबांनी, अनेक वेळा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. आता उद्धव साहेब आहे त्या परिस्थितीमध्ये जर काम करायला लागले, एखादा निर्णय घ्यायला लागले, हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व, अरे कुठलं हिंदुत्व सोडलंय? कसलं हिंदुत्व? हे असलं हिंदुत्व नाही, सगळं झूट आहे सगळं. हे हिंदुत्व हिंदुत्व करत यांनी असं एक वातावरण तयार केलंय. आणि ते कधी कधी तर क्यू करायची वाटते अशा लोकांची. स्वतः म्हणतात हिंदुत्व अमुक तमुक. सत्ता तुमच्याकडे केंद्रात आहे, राज्यात आहे. इथं महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती, साधं स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुम्हाला निवडता आला नाही. तुमची भांडणं तुमची एवढी तुमच्यामध्ये. आमच्याकडे पण आहेत भांडणं, आहेत, नाही म्हणत नाही मी. संघर्ष आमच्याकडे पण आहे, पण मनभेद आम्ही कधी केला नाही. विचारांमध्ये भेद आहे, मनभेद अजिबात नाही. तिथं सगळे मनभेद असणारे लोक तिकडे. हिंदुत्व, झूठं हिंदुत्व लोकांना सांगून काहीतरी लोकांकडनं हे. पण लोकांना जे हवंय, लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत, तरुणाला काम कशा पद्धतीने तुम्ही देता. या देशामध्ये, या सोलापुरामध्ये अनेक इंजिनियर्स तयार झालेले, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर आहेत. आता पद्मशाली समाज हा SBC मध्ये असल्यामुळं, फ्रीशिप असल्यामुळं एका घरात 4-4 इंजिनियर तयार व्हायला लागले. फ्रीशिप आहे, आम्हाला शिकतायत मुलं. आणि हे कोण दिलंय SBC माहितच नाही कोणाला. BJPचे लोक श्रेय घेतात. कसला श्रेय? 1994ला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, गोवारींनी मोर्चा नेला नागपूर अधिवेशनावर, आणि त्यावेळेला ट्रम्पिंग जे झालं त्याच्यामध्ये 108 लोक गोवारी मृत्युमुखी पडले, शहीद झाले. त्याच्यानंतर गोवारींना SBCत करायचं म्हणून एक वेगळं त्यांनी तयार केलं होतं. आणि लगेच सत्ता चेंज झालं, मनोहर जोशी आले. मनोहर जोशी आल्यानंतर सगळं जाऊन बसलो मी त्या SBC मध्ये. आमचा समाज एका मिनिटात त्यांनी SBC, पद्मशाली समाज त्यांनी, त्या SBC मुळे 2% रिझर्वेशन, त्या SBC मुळे जे फ्रीशिप मिळालं, त्यामुळं आज जो तरुण जातोय रोज अनेक ह्याच्यामधनं, सोलापुरातून पुण्यामध्ये जो प्रवास त्यांचा चालू असतो, इंजिनियर सगळे पुण्याकडे चालले. हे आणि हे घराघरात तयार झालेले इंजिनियर्स हे SBC मुळे झालेत. आणि हे SBC बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे झालंय, मनोहर जोशींच्यामुळे झालंय. बबन काय त्यांचं नाव, ते समाज कल्याण मंत्री, बबन घोलप समाज कल्याण मंत्री होते. त्यावेळेला मी मागं लागून त्यांना मी भाग पाडला त्यांना. हे माहित नाही, सांगतच नाहीत कुणाला. नाही नको, सांगितलं तर एक क्रेडिट कडे जातंय. अरे काढा ना तुम्ही, तुमच्याकडे सत्ता आहे ना, मग ते प्रोसिडिंग्स काढा. ते ज्या मिटिंगा झाल्या त्या प्रोसिडिंग्स काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय अजय दासरीने केलेलं काम. सोलापुरात जे हायवे निघतात सगळे, या जे नाके आहेत ते नाका जोडायचा, त्यावेळेला मी दिलेला तो प्रस्ताव आहे मनोहर जोशींना. जेव्हा पहिल्यांदा सोलापुरात आले तेव्हा तो प्रस्ताव अजून चालू आहे. हे सांगतात की आम्ही करायला लागलो. मी दिलेला प्रस्ताव आहे. मी त्यावेळेला विजन दिलं होतं 50 वर्षापूर्वी, पुढं असं अशा पद्धतीचे पाहिजेत. आता नवीन नाके झालेत, नवीन नाके जोडणारा आउटर रिंग रोड पाहिजे आपल्याला. बाहेरनं जायला पाहिजे. शहरामध्ये किती मृत्युमुखी पडतात शाळकरी मुलं. आमच्या इथं तर ते पूर्ण त्या अशोक चौकामध्ये घेतलाय, रोज चालूच आहे. नव्या नेतृत्वाने घेतलाय तो प्रश्न. घेऊ द्या ना, चांगलीच गोष्ट आहे. आम्ही स्वागतच करतो. त्यांनी करा, तुम्ही करूनच दाखवा. स्वप्न दाखवू नका, करून दाखवा. हे सगळे पुलं आम्ही युतीच्या काळात झालेले, तर उद्घाटन पंतप्रधान करतात. आणि पुढचं काय झालं? काहीच नाही. ह्याच्यामध्ये ह्या आपल्या चर्चेमध्ये प्राध्यापक नावाचा वापर आणि प्राध्यापकी कधी केली का नाही? नाही केली. आता मी सांगायला लागलो, मी प्राध्यापक नाही आहे, नॉन मॅट्रिक आहे म्हणून सांगतो. ते प्राध्यापक आहे असं सांगितल्यानंतर त्याचे हेच काय म्हणतात त्याला, तोटेच जास्त दिसायला लागले मला. म्हणजे नाही रे बाबा, मी शिकलेलो नाही. कसं तोटे काय? नाही नको, ते सुशिक्षित माणूस याच्याकडे नकोच म्हणतात त्यांनी. म्हणजे अतिशहाणा लोकांना अतिशहाणा नकोच.
शिस्तबद्ध काम करतो मी. हं, पद आहे ना, घेतलंय ना, हं. काम कर. किती तास देतो तू पक्षासाठी, तर तुला पद. नाही नको शिस्त न, बेशिस्त लोक हे नको रे बाबा, हे याला काढा पहिला, नको बाबा म्हणजे मीटिंगला एंट्री करताना सही कर म्हणतो मी. त्याच्या नावापुढे सही करायचं, किती वाजता आला त्यांनी मीटिंग मध्ये सही करायचं, त्याचं माझा चार्टच तयार होतंय. मी ऍपच तयार केलं मी, किती लोक किती मीटिंगला हजर आहेत, किती गैरहजर आहेत, किती वाजता आहेत आणि किती काम केले, किती बूथ मध्ये त्यांनी इतका सगळा पसारा वाढवून ठेवल्यानंतर तुम्ही परत आज उद्धव ठाकरेंना म्हणताय की मला तेलंगणामध्ये द्या. कारण तिथं नाहीये ना काहीच, मी देतो ना, हे करून ते करतो. कारण काय, तेलंगणामध्ये जे लोक आहेत तेच लोक सोलापुरात आहेत. सोलापुरात एसव्हीसी आहेत, तिकडे कॅटेगरी वेगळी आहे त्यांची, परत तो संघर्ष वेगळा आहे. काही असू द्या, ही लोक ती लोक सेम आहेत तिकडे इकडं. त्यामुळं मला पक्ष वाढवायला मला खूप चांगला वाव आहे. ही तीच माणसं तिकडं असल्यामुळं दोन्हीकडे मी काम करू शकतो. क्या बात आहे. पक्षाचं काम, मला पक्षाला काम करून दाखवायचं आहे. मला तेलंगणामध्ये मी, आंध्रामध्ये मी काम करू शकतो. ते एक नेता आणि एक अभिनेता ह्याच्याशी संवाद साधल्यानंतर एक इच्छा आहे दासरी सर. अरे बापरे, अजून काय इच्छा एक गाणं म्हणावं अशी इच्छा आहे. तुमचं आवडतं एक गाणं. नाटकातलं आमचं आहे. नाटकामध्ये आम्ही पडघम नाटकामध्ये ते जे आम्ही वापरायचं टायटल म्युझिक, आम्ही नवे पुढारी, आम्ही नवे पुढारी, कोणी म्हणत काय, आम्ही नवे शिपाई, भवितव्य या जगाचे आहे मुठीत अमुचा, सामर्थ्यान विजेचे बाहूत वज्रामुचा, होतील नवे हुतात्मे कित्येक अमामधुनी, शास्त्रज्ञ व्हा हुतात्मे कित्येक अमामधुनी, रूप रंग बदलून टाकू आम्हीच या जगाचे, रूप रंग बदलून टाकू आम्हीच या जगाचे, समूळ खांब खांब उखडू किल्ले विद्यापीठाचे, होतील नवे हुतात्मे कित्येक अमामधुनी, आम्हीच नवे विचारी, आम्हीच नवे पुढारी, कोणी म्हणत काही, आम्ही नवे शिपाई. ही कविता पडघम नाटकातली. मग ते पडघम मध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांना आम्ही आंदोलनाला लावतो, त्यांना बाहेर. आंदोलन आणि विद्यार्थी यांना कसं वापरतात एक राजकारणी लोक, त्याचं एक चांगला उत्तम नमुना म्हणजे अरुण साधूंनी लिहिलेलं ते नाटक होतं. अरुण साधूचं नाटक आणि त्या नाटकातलं हे पद आहे. आणि किती भावनावश होऊन तुम्ही तुमच्या भावना त्या व्यक्त होतो त्या बघितलं बरं सर, की इतक्या प्रामाणिकपणे ह्या भावना व्यक्त झाल्यानंतर आणखी ही सरांची अपेक्षा आहे की शिवसेनेला ते वैभव मी प्राप्त करून देतो. बार्शी शहर, उत्तर, पंढरपूर आणि पूर्व भाग ह्या सगळ्यामध्ये एक नेतृत्व उभा करण्याची कुमकुमी किंवा एक ऊर्जा ज्या नेतृत्वाकडे होती त्यांच्याशी आपण आता संवाद साधला आणि ते शेवटी म्हणतायत की असो. ह्या शब्दामध्येच त्यांचं कष्ट आणि त्यांचे प्रामाणिकपणा, आणि ते म्हणतायत की त्या पदामध्ये, ते नाटकाच्या एका पदामध्ये ते व्यक्त होताना म्हणतात की आम्ही प्रयत्न करू, नव्या उमेदीचे नेतृत्व आम्ही उभे करू. अरुण साधूचं पद आहे, पण त्यांच्या भावना व्यक्त होत असताना त्यांच्यामध्ये दाटलेल्या भावना ह्या मला दिसून आल्या. सर, इतक्या दिलखुलासपणे चर्चा केलात, सगळं व्यक्त केलात. शिवसैनिकांना माझं आव्हान आहे की घरात बसून आपण काम करू शकत नाही. आता ही वेळ फार फार म्हणजे फार अशी जिकिरीची आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांनी जे सांगितलंय, उद्धव साहेबांना सांभाळा, आदित्य साहेबांना सांभाळा, हे करण्यासाठी घरात बसून आपल्याला काम भागत नाही. त्यांचे विचार घेऊन जायला आपण रस्त्यावर उतरावं लागतं. रस्त्यावर उतरूनच आपल्याला हे सगळं काम करावं लागतंय. सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावं लागतं आणि त्यांची कामं करून त्यांचा आशीर्वाद रूपी मतदान आपल्याला घ्यावं लागतं. तरच परत एकदा शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षी जसा राखेतून उभा राहतो तसं उभा राहील. आणि म्हणून मी म्हणतो, चला बंधूनो रस्त्यावरती, नव्या युगाची एकच नीती, तमाकुणाची कसली भीती, प्रश्न सोडवा रस्त्यावरती. चुकार पोलीस शासन आणि भणंग नेते राजकारणी, आणू त्यांना ताळ्यावरती ताळ्यावरती. चला बंधूनो रस्त्यावरती, नव्या युगाची एकच नीती.
हिंदुत्व सांभाळण्यासाठी ज्या लक्ष्मीपतीनं इतक्या कष्टा खाल्ल्या आणि त्या हिंदुत्व सांभाळण्यासाठी ज्यांनी राजाश्रय दिला त्यांचाच हा चिरंजीव आज म्हणतोय की सर्वसामान्याच्या हितासाठी आज आपण रस्त्यावर उतरू. सर धन्यवाद. निशब्द बर का. खूप खूप म्हणजे मी तुमच्यावर प्रभावित झालो की अशी मुलाखत अगदी म्हणजे राजाश्रय देणारं हे वंशज आज आम्हाला जेव्हा सांगतोय ना सर्वसामान्याच्या हिताच्या आणि गरजेच्या गोष्टी त्यावेळेस आम्ही देखील निशब्द होतो. आभार.